नमस्कार निवडक उद्यमी. मी सौमित्र घोटीकर. निवडक उद्यमी ग्रुपबद्दल सांगायचं तर अ, काही निवडक विषयांवरती आणि सॉर्टेड म्हणजे माझं नेहमी म्हणणं असतं की जर सखोल विषयांपर्यंत जायचं असेल तर उथळ विषय टाळायला पाहिजे. आणि नेटवर्किंगबद्दल आमचं बरंच असं चालायचं की नेटवर्किंग हा खूप चांगला कन्सेप्ट आहे, परंतु खूप उथळपणे त्याचा हल्ली वापर होताना दिसतो. तर ते सोडून जर तुम्हाला प्रत्यक्ष जडणघडण करायची असेल, उद्योगाची जडणघडण होणं पण महत्वाचं आहे. नुसते संपर्क, रेफरन्स, आणखीन किती ऑर्डर्स मिळाल्या याच्या मागोमाग एक सखोल चांगल्या स्वरूपाचा स्वधर्म रचित मी म्हणतो व्यवसाय म्हणजे एक व्हॅल्यू क्रिएशन करणारा व्यवसाय उभा करणं हे सुद्धा महत्वाचं आहे. खूपच मोठा व्यवसाय उभा राहायला पाहिजे का असं काही नाहीये, खूपच लहानच पाहिजे का असं काही नाहीये. तुम्ही जे कराल ते व्यवसाय हे आयुष्याचं साधन आहे आणि ते सधन असावं म्हणजे आपलं आयुष्य पण चांगलं होऊ शकतं. तर याच्याकरता कमीत कमी कॉम्प्लिकेशन्स येत राहाव्या आणि याच्या स्वरूपाचं काही जर आपल्याला ज्ञानाचा स्रोत निर्माण करता यावा याच्याकरता निवडक उद्यमीची आमची वाटचाल चालू आहे. निवडक उद्यमीची वाटचाल चालू आहे. तर त्याच्याकरता पूर्वी मीटिंग्स व्हायच्या दर शुक्रवारी आमच्या ऑनलाईन मीटिंग्स व्हायच्या. परंतु त्याच्यात नंतर लक्षात आलं की त्याला मिळणारा प्रतिसाद एकंदरीत उपस्थितीचा पाहता मग थोडं त्याच्यात प्रोटोकॉलमध्ये अडकायला लागलो आम्ही. त्याच्याऐवजी आम्ही ठरवलं डिसेंबरपासून की वाय नॉट टू मी आणि निशांत कायमच बोलायचो. निशांत माझा सहकारी याच्यावरचा निवडक उद्यमी आम्ही दोघे मिळून चालवतो ग्रुप. तर अजूनही 10 मेंबर्स आहेत आमचे. तर नंतर लक्षात आलं की जे काय आपण बोलतो ते जर आपण झूम मीटिंग करून एकमेकांशी बोललो तर काय होईल, नाहीतरी पॉडकास्ट अशीच असतात की. तर याला आम्ही पॉडकास्ट असं म्हणतोय. पण हे टिपिकल तुम्हाला दिसणार नाही. 2 माईक ठेवून बोलताय एकमेकांशी वगैरे. खूप कॅज्युअल वातावरण निर्माण केलंय. एक कॅफे, एक कॉफी शॉप वगैरे असं काय दिसणार नाही. तर अजूनही जास्त कंटेंट पर्यंत येऊन आम्ही याच्यावरती बोलत असतो. विविध विषय टच करत असतो. तर गेल्या आठवड्यात मला एक असा विषय जाणवला. ते तत्पूर्वी सांगतो की निवडक उद्यमी हा ग्रुप जो आहे ह्याचे पॉडकास्ट तर तुम्हाला मिळत राहतील YouTubeवरती. ते विनामूल्य आहेत. तुम्हाला जर ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्याची मात्र एक फी आहे ₹3,540 वर्षाला. यातनं काय मिळतं तर निवडक विचारांचे लोक मिळतात. मी याच्या पलीकडे काहीच बोलू शकणार नाही. कारण गर्दीपेक्षा दर्दी तुम्हाला जर हवे असतील तर त्याची थोडीशी किंमत मोजायला लागते. तर त्याच्यातला हा भाग आहे असं समजूया आपण. आणि आता आजच्या विषयाकडे वळूया की गेल्या आठवड्यात निशांनी त्याच्या व्यवसायात त्यांनी केलेले बदल असे थोडेसे शेअर केले होते आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तर हे जे ग्रुप शेअर केलं होतं त्याच्या मागे त्यांनी 2 व्हिडिओचं उदाहरण दिलं होतं. एक मला वाटतं काय नाव त्याचं रे? परबई ना? मोनिश पाबरा. हां. मोहनीश पाबराई म्हणून एक मोठा इन्व्हेस्टर आहे. त्याचं पुस्तक आहे द धंदो इन्व्हेस्टर म्हणून. गुजराती लोकांनी 1978 सालानंतर युगांडामधनं बरेचसे लोक जे परागंदा झाले. त्यातले बरेच लोक US मध्ये गेले आणि त्यांनी ते मॉडेल इंडस्ट्री कशी सगळी पादाक्रांत केली याच्याबद्दल त्यांनी त्याची काम सांगितलं. कसं केलं गेलं. त्याच्या गवगव्यापेक्षा काम कसं केलं आणि कसं सीरियस काम होतं ते याच्यावर ते त्यांचं पुस्तक आहे. आणि तो एक मोठा इन्व्हेस्टर सुद्धा आहे. पण त्याचा जो इंटरव्ह्यू घेतलेला आहे, जे निशांनी शेअर केला होता, त्यातनं मला असं जाणवलं की तो काय जातिवंत इन्व्हेस्टर किंवा अंगभूत व्यावसायिक नव्हता. रादर त्याच्या वडिलांनी व्यवसाय केले होते. जरा थोडेसे ते काय म्हणता येईल त्याला टिपिकल जे आपण हे म्हणतो ना बरोबर. म्हणजे झटका एंटरप्रेन्योर. झटका आला की करणं, झटका आला की करणं. म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी आहेत बरं का. निशांमध्ये पण थोड्याशा असतीलच. तर हे थोडं इमोशनल तो पूर्वी एक रिची बेनॉ, सचिन तेंडुलकर बॅटिंग करायचा ना, तेव्हा तो म्हणायचा की ही रश ऑफ ब्लड म्हणायचा मग तो. विकेट फेकायचा सचिन ऋषभ. तेव्हा. रश ऑफ ब्लड. तर रश ऑफ ब्लड हे खूप असतं. तर ह्या इमोशन भावनांवरती स्वार होणं हे आहे. तर हे एक त्याच्यातलं मला जाणवलं. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की त्यांनी जी काय वेल्थ अमास केली ते 72 प्रिन्सिपल्स ते आहे ना 70 टाइम्स तुमचं कंपाऊंडिंग वगैरे सगळं. ते हं, रूल ऑफ 72 असं काहीतरी आहे की तुम्ही हं, एकदा टाकलेले पैसे 72 पट कसे होतात वगैरे वगैरे ते सगळं. तर ते सगळं शिकण्यासारखं आहे मराठीतनं. हे मला हं, जाणवलं. हं. आणि याच्या मागचं प्रथम कारण म्हणजे मला असं वाटायला लागलं की अरे हे असेल तर आपण धंदा-बिंदा हे बिझनेस कशाला उघडून बसायचं हेच करावं का काय? तर त्यात त्याने एक खूप गोल्डन लाईन दिलेली आहे, की तो म्हणतो की तुम्ही तरच या नादाला लागा अशा, जर तुम्हाला एखादं अतिशय तुमच्याकडे टोकाचं जर पेशन्स असेल, म्हणजे संयम हा टोकाचा उपाय आहे. त्याने एक मध्ये उदाहरण दिलंय, की संयम कसा हवा तर कॅन यू सी अ वॉल पेंटेड अँड ड्राईड म्हणजे तुमच्यासमोर एक भिंत रंगवली जाते आणि ती वाळली इथपर्यंत तुम्ही मख्खासारखं बघू शकता का त्याच्याकडे? हे जर तुमच्याकडे हे जर तंत्र किंवा
हे कौशल्य अवगत असेल तर तुम्ही हे करा. व्यवसायाचा अनेक वेळा असा अनुभव येतो. तर त्यानंतर माझं निशांशी थोडंसं बोलणं पण झालं होतं. काय करायचं? पण मला प्रमुख असं म्हणायचं आहे, की एक व्यावसायिक नात्याने आपली एक गुंतवणूक बाजूला पाहिजे आणि ती असायला का पाहिजे? आणि ते 72चा रूल जो काय आहे, तो मागे निशांनी एकदा आपल्या ब्लॉगवरती शेअर केलेला आहे. प्रत्यक्ष आपला. तर त्याचा पण आपण रेफरन्स खालती डिस्क्रिप्शनमध्ये देऊया त्या पोस्टचा सगळ्याचा. तर निशान आता थोडंसं अगदी चक्क आकडेमोड करून दाखवणार आहे. हम्म, निशान आज नाही संपलं समजा. हम्म, आपण हम्म. हे जरा विषय हेवी असतो ना थोडासा. हो हो. म्हणजे ते हल्ली याच्यावरती एक पॉडकास्ट सुरू झाला ना भाडेपावरती विषय खोल. विषय कोण? मला वाटतं की आपलं सगळं विषय खोलच आहे पहिल्यापासून. आपण काय उथळ नाहीच आपला प्रकार. त्यामुळे आपल्या काय नाव द्यायला लागत नाही विषय खोल असं काय. हो नाही का? तर आपण हो. सखोलच काम करतोय काय. तर जर तुला असं वाटलं कुठे की 15-20 मिनिटाच्या वरती खूप पचायला जड जाते, तर हम्म, आपण नेक्स्ट वीकला पण याचा एक अजून एक भाग नक्की चालेल घेऊ शकतो. इतका हा महत्वाचा विषय आहे चालेल. की हे पैसे आपल्या कायमच कामाला येतील. बरोबर. मी पटकन निशानला सूत्र हो हो. देतो त्याच्याकडे आणि चालेल. तुला हे पण करून देतो, को-होस्ट पण करून ठेवतो. येस. म्हणजे तुला जर ते शेअर शेअर करता करायचं येईल. काही हम्म, तर तुला करता येईल. 1-2 मिनिटं मी जरा तुला हम्म. को-होस्ट करतोय. येस, तू को-होस्ट झालेलास आता. ओके. तुझ्याकडे सूत्र मी हो. सुपूर्द करतो. नमस्कार. मी निशांत आवळे. अ, विषय सौमित्र सर म्हणाले तसं पचायला जड जाणार नाही ह्याची मी पूर्ण काळजी घेतो. कारण हे जेव्हा मी शिकत होतो आणि ठरवून शिकलो गेलो नाही. काही गोष्टी मी काय चुकतो ह्याच्यातून माझ्याकडे वाचन घडलं आणि ते समजलं. आणि असं वाटलं की अरे 10वी पर्यंत अंकगणित बीजगणित जे काय आपण शिकत होतो ते त्याचं ऍप्लिकेशन लेअर म्हणून आपण कधी त्याचा वापर करू गेलो नाही आणि म्हणून या गोष्टींपासून आपण लांब राहिलो. नाहीतर चक्रवाढ व्याज आपल्याला शिकवलं गेलंय शाळेत. पण माझं म्हणजे मला जसं शिकवलं त्या हिशोबाने मी सांगू शकतो की ते थोडं निगेटिव्ह कॉनोटेशनने शिकवलं गेलं. म्हणजे काय? तर तो सावकार त्या शेतकऱ्याला लुटून नेतो चक्रवाढ व्याजाने असं असं ते काहीतरी विलन बनवून टाकलेल्या सावकारला ऍटलिस्ट त्या कन्सेप्टला. आज आता लोक म्हणतात की कंपाऊंडिंग जगातलं आठवं आश्चर्य आहे. आणि सौमित्र सरांशी बोलताना मला असं सांगावं असं मी त्यांना सांगितलं पण की सर काही मॉन्युमेंटल जसं आहे की ताजमहाल वगैरे या सगळ्या गोष्टी जी आठ आश्चर्य आहेत त्यांना जागेच्या मर्यादा आहेत. म्हणजे ते भारतात आहे समजा ताजमहाल. पण कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ व्याज हे कालातीत आहे आणि ते जगभरचा कुठलाही माणूस कधीही प्रॅक्टिस करू शकतो. आणि आईन्स्टाईनचं वाक्य आहे की ज्याला हे समजलं तो कमवतो आणि ज्याला हे नाही समजलं तो गमवतो. द वन हू अंडरस्टँड इट्स अर्न्स इट, द वन हू डज नॉट रिपेज इट असं आहे. तर ते फारच सोपं आहे. ह्या एका मूळ मुद्द्याकडे मी लोकांचं लक्ष वेधू शकतो. आता इन्व्हेस्टमेंट आणि व्यवसाय ह्याचा एक संबंध थोडक्यात सांगतो की वॉरन बफेटचं एक वाक्य आहे, आय एम अ गुड इन्व्हेस्टर बिकॉज आय एम अ बेटर बिझनेसमॅन अँड आय एम अ बेटर बिझनेसमॅन बिकॉज आय एम अ गुड इन्व्हेस्टर. ह्याचा अर्थ काय? असं आता खूप अशा सगळ्या चारोळी टाईप आपल्या तोंडावरती फेकल्या जातात आणि मग आपण काहीतरी आपल्याला इतरांपेक्षा इंटेलेक्च्युअल समजलं म्हणून आपण त्याच्यात गुरफटून राहतो. आपण त्याला प्रश्न विचारतो. ह्याचा अर्थ असा आहे की वॉरन बफेट जी काही गृहीतकं लावायचं एखादी कंपनीमध्ये स्वतःची इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ते काय काय असले पाहिजे. म्हणजे मी माझे हार्ड अन पैसे तिकडे लावणार आहे तर मला त्याच्यातून 200% माझा अभ्यास असा असला पाहिजे की मी त्याच्यातून पैसे बनवणार. आणि ते जर मी करत असेल तर मी माझी कंपनी पण तशी का करू नये की दुसऱ्या कुठल्या तरी इन्व्हेस्टरला वाटलं पाहिजे की ह्याच्या कंपनीत पैसे लावून आपल्याला नफा मिळवत आहे ना. हा एवढाच त्याच्यातला अर्थ आहे की धंदा करताना तुम्हाला ज्या गोष्टी समजतात ना त्याच गोष्टी तुम्हाला गुंतवणूक करताना वापरायच्या असतात किंवा वापराव्याच लागतात. आणि गुंतवणूक करताना ज्या गोष्टी तुम्ही वापरता ते तुम्ही स्वतःच्या धंद्याला गृहीतत्व म्हणून लावली तर लोक तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतील. एवढाच त्याच्यातला मतितार्थ आहे. आता आपण आपण इथे निवडक मध्ये आपण व्यावसायिक स्वभाव वैशिष्ट्य हा कायमच एकदम मूळ राहिलेला आहे की धंदा करायची इच्छा असणं आणि त्यासाठी लागणारी स्वभाव वैशिष्ट्य स्वतःत बाळगणं हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. आणि माझं असं मत आहे की तुम्ही प्रयत्नांती हे स्वतःमध्ये आणू शकता. तुम्हाला 150 IQ घेऊन तुम्ही जन्माला नाही आलात तर काहीही बिघडत नाही. डिसिप्लिन या एका बाजूने आयुष्य ऍटलिस्ट गुंतवणुकीतून आणि पॅसिव्ह इन्कम जे आपण म्हणतो की रात्री झोपलेले असताना आपण पैसे बनवायला पाहिजे.
बीजेपी गव्हर्नमेंट फॉर्म करू दे का नाहीतर काँग्रेस करू दे, कोणीही आलं तरी आपले पैसे बनले पाहिजे, अशा अर्थाची काही समजा आपली एक जाणीव आपण तयार करू शकलो तर ते शक्य आहे. आता रूल ऑफ 72 हा एक आयुष्यात आपण काहीतरी म्हणतो ना, थंब रूल पैकी एक आहे. त्याचं उत्तर असं आहे की तुम्हाला जर 72 या संख्येला तुम्हाला मिळणाऱ्या, समजा तुम्ही कुठे गुंतवणूक केली तर तुम्हाला मिळणाऱ्या व्याज दराने जर तुम्ही 72 ह्या आकड्याला भागलं तर येणारं उत्तर की तुमची मूळ रक्कम दुप्पट होण्यासाठी किती अवधी लागेल हे दर्शवतो. त्याचा अर्थ काय? तर आणि हे वाईस वर्षा म्हणजे उलट अर्थी पण, म्हणजे तुम्हाला जर किती वर्षात दुप्पट होणार आहे, व्हायची आहे, असं जर त्याचं उत्तर माहीत करून घ्यायचं असेल तर मग तुम्हाला किती व्याज दर मिळायला पाहिजे, असंही त्याचा आपण अभ्यास मांडू शकतो. तर फॉर एक्झाम्पल आपण असं मानून चालू, आणि हे मी एक्झॅक्ट तसंच असेल असं नाही, पण मी एक अकाउंटिंग पर्पज आणि सोपं समजण्यासाठी म्हणून म्हणतोय की समजा सिनियर सिटीजन्सना एफडी केल्यावरती जर 6% परतावा मिळत असेल, म्हणजे परताव्याचा दर 6% असेल, तर 72ला जेव्हा तुम्ही 6ने भागता तर त्याचं उत्तर येतं 12. तर रूल ऑफ 72चा ऍप्लिकेशन लेअर असा आहे, म्हणजे त्याची अंमलबजावणीच्या हिशोबाने आपल्याला आकड्यांमध्ये ते समजून घ्यायचं असं की जर 72ला 6ने भागल्यावर उत्तर 12 येतं आणि मी असं म्हटलं की मला 6% परताव्याचा दर मिळतो आहे, रिटर्न पर्सेंट, तर 12 वर्षांनी माझ्या मूळ रक्कम दुप्पट होते. म्हणजे 1 लाख रुपये मी एफडी केली तर 12 वर्षांनी माझे 1 लाखाचे 2 लाख होणार, जर मला 6% परताव्याचा दर मिळत असेल. हे मी पुढे एक्सेल शीटवर दाखवणार आहे तुम्हाला. आता हे जेव्हा तुम्हाला समजतं, मग त्याच्यातून 2-4च उपप्रश्न आहेत सर, आणि फार सोपे आहेत, जर पडले तर ते फार सोपे आहेत की मग हे परताव्याचा दर झाला. आता काही एक खर्च पण असतो अनपेक्षित, आपण त्याच्याबद्दल बोललो आहोत, इन्फ्लेशन, महागाईचा निर्देशांक. आता साधारण तुम्ही गुगल केलं तर समजेल की भारतात चलनवाढीचा निर्देशांक असा त्याचा शब्दशः अर्थ आहे, आपण महागाई समजूया की महागाईचा दर 6 ते 7% मध्ये राहिलेला आहे. म्हणजे तुमचा खर्च अंदाजे ऍव्हरेज वेगवेगळ्या गोष्टींच्या हिशोबाने 6% वाढतो. आता ह्या दोन गोष्टी समजल्या आपल्याला, रूल ऑफ 72चं ऍप्लिकेशन लेअर आणि महागाई किती टक्क्याने वाढते, तर मग एक साहजिकच पडणारा उपप्रश्न, मग अशी कुठली गुंतवणुकीची साधनं आहेत जी तुम्हाला तुमच्या खर्चापेक्षा जास्त परतावा मिळून देते? नाहीतर काय उपयोगच नाही ना, मला 6%ने खर्च वाढतो, मला 6%च रिटर्न मिळणार, मी काय कमवतो? सोपं आहे ना. तर मग अशी कुठली गुंतवणुकीची साधनं आहेत? आता हा म्हणावा जितका सोपा प्रश्न आहे ना, तितकाच सगळ्यात तुमच्या जटिल प्रश्नांची उत्तरं देणारा, म्हणजे जटिल संशयांची उत्तरं देणारा प्रश्न आहे की जेव्हा मी असं विचारतो की कुठली अशी साधनं आहे जी खर्चापेक्षा, म्हणजे महागाईच्या चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त दराने पैसे कमवून देतील, तर जगभरात अशी 2च साधनं, एक स्टॉक मार्केट, एक म्युच्युअल फंड. आता तुर्तास मी त्याची उत्तर देईन, पण तुर्तास स्टॉक मार्केट बाजूला ठेवतो, कारण तो त्याच्यात बुद्धी आणि अभ्यासापेक्षा तुमच्या भावभावनांवरती किती नियंत्रण आहे त्याचा जास्त विषय. त्याला एक असोसिएटेड शाखा आहे, त्याला बिहेव्हिअरल फायनान्स असं म्हणतात, की तुम्ही निर्णय घेताना किती इन्फ्लुएन्शियल, तुम्ही आता बोललात भावनांवरती स्वार होऊन घेतो आपण, घ्यायला पाहिजे नाही पाहिजे असं, तर तो विषय बाजूला ठेवूया. पण एक म्युच्युअल फंड हा असा विषय आहे की मी एक पुढची 10 पायऱ्यांनंतरचं वाक्य आता करतो की म्युच्युअल फंड सारखं सामान्य माणसाला पैसे कमवून देणारं पॅसिव्हली नो ब्रेनर प्रॉडक्ट बनलेलंच नाही. आणि ते पुढे मागे आपला विषय येईल तेव्हा मी तुम्हाला समजावून सांगेन. तर मग आता या रूल ऑफ 72चा मी ऍप्लिकेशन लेअर म्हणून जेव्हा विचार करतो, तेव्हा मी तुम्हाला एक एफडीचं उदाहरण दिलं हायपोथेटिकली, पण एक एक हिस्ट्री बघता आपण भारताचं बघूया की 1979 साली बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरू झालं आणि 1991 साली म्युच्युअल फंड इंडस्ट्री भारतात आली. त्याच्यानंतर साधारण म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने काय परतावा दिला आहे, तर तो कुठेही 12 ते 15% मध्ये आहे. आता तुम्ही समजा मी तुम्हाला सांगतोय की ऍव्हरेज 6% खर्च आहे, पण परतावा 12 ते 15% आहे. म्हणजे तुम्ही बेटर ऑफ आहात, तुम्ही इन्फ्लेशन पेक्षा दुप्पट वेगाने पैसे कमवताय. हे जेव्हा तुम्हाला कळेल, मग तुम्हाला रूल ऑफ 72 परत उपयोगाला येईल की आता माझी जी पैसे कमवण्याचा वेग आहे, आणि हे सगळं पॅसिव्ह इन्कम बद्दल बोलतोय. ऍक्टिव्ह इन्कम, तुम्ही कामाला जाता, तुमचा रोजचा पगार आहे, रोजच्या हिशोबाने जेवढा मिळणारे पैसे आहेत त्याच्यात तुमची
महिन्याची सगळी गणितं भागतात, काही पैसे वाचतात, मुलांची शिक्षण, लग्न, हे सगळं त्याच्यातून होणार. पण पैसे कमवणं हा जो प्रकार आहे तो सेपरेटली एखाद्या अदृश्य अशा खर्चाच्या पेक्षा दुप्पट वेगाने होत असेल, तर तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही काहीतरी खरोखरचे पैसे बाजूला काढता. आणि मग त्याच्यानंतर उरेल की मग ते कसं, ते सातत्याने कसं केलं तर किती पैसे बनतील, तुमच्या हयातीत तुम्हाला किती पैसे बघायला मिळतील, त्याचं म्हणजे लोक भविष्यावरती जे विचार करतात, ज्योतिषी तुम्हाला भविष्य सांगतो तसं जर तुम्हाला खरोखर आकडेमोड करून खात्रीलायकरित्या जर सांगितलं की तुझ्या वयाच्या 60त 70त असं जर तू आज सुरू केलं तर तुझ्याकडे एवढे पैसे असतील, तर ते कोणाला नको आहे. आणि ते ड्रायव्हिंग फोर्स आहे की एवढे पैसे बनणार आहेत. शाश्वत सत्य आहे ते, त्याला काळाचं हे आहे की हे 100-150 वर्षापूर्वी सत्य होतं आणि इथूनही पुढे राहणार आहे. तर त्या हिशोबाने मग माणूस जरा अजून म्हणजे त्याला सीमारेषा माहीत असली की तो वेगाने काम करतो किंवा त्याला क्षितिज माहिती आहे, तर त्याच्याकडे एक काहीतरी रेफरन्स पॉईंट आहे की मी कुठल्या दिशेने किती दिवस का मेहनत करायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. परत येतो, समजा आपण म्हटलं की 12% म्युच्युअल फंडामध्ये तुमचे पैसे चक्रवाढ व्याजाने वाढू शकतात, कंपाऊंड होऊ शकतात. त्याचा अर्थ काय झाला, जर परत रूल ऑफ 72 लावला तर 1272 म्हणजे दर 6 वर्षांनी तुमची संपत्ती दुप्पट होणार आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त जर 15 वर्ष पकडलं तर साधारण 15×5=75 म्हणजे 4.5 वर्षांनी तुमची संपत्ती दुप्पट होणार आहे. 18 वर्ष पकडलं तर 18×4=72, 4 वर्षांनी संपत्ती दुप्पट होणार आहे. 18 वर्ष ना, 18%. 18%, सॉरी. तर 4 वर्षांनी तुमची संपत्ती दुप्पट होणार आहे. आता हे जेव्हा गणित तुमच्या डोक्यात बसतं ना, तेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात करता. एक तुम्हाला टॉप व्ह्यू मिळाला, एक ईगल व्ह्यू मिळाला, बर्ड व्ह्यू मिळाला की अरे हे असं होऊ शकतं. आणि मी सिरियसली आता पैसे बाजूला काढून कुठल्याही गोंधळाकडे विचलित न होता एका दिशेत काम करायला पाहिजे. म्युच्युअल फंड हे आपण म्हणतोय त्याचं तेच का, त्याचं उत्तर देईन मी पुढे. पण हे एक मी तुम्हाला ऍप्लिकेशन लेअर, तो रूल ऑफ 72 काय आहे आणि तो कशी मदत करू शकतो तुम्हाला. आणि मग ह्याच्यात तुमच्याकडे खूप अक्कल नसली तरी सुद्धा, आणि तुम्ही जर काही गोष्टी वेळेत सुरू केल्यात आणि त्या 30-40 वर्ष तशाच्या तशा चालू ठेवल्यात, तर मी छाती ठोकपणे सांगू शकतो की तुमची इच्छा नसताना आणि तुम्हाला नको असताना तुम्ही श्रीमंत होता. आता आपण त्याची काही मी काही एक्सेल शीट बनवून ठेवली होती, तिकडे आपण जरा तिथून तुम्हाला जरा दाखवतो हे कसं होतं ते. आवाज येतोय का सर? येतो रे, मी जरा पाण्याची बाटली घेतला उठलो होतो. ओके, मी जरा स्क्रीन शेअर करतोय, एकच मिनिट. कर कर. दिसतंय का? हम्म. ओके. आता जस्ट एक जनरल समरी म्हणून सांगतो मी, इथे वेगवेगळ्या इंटरेस्ट रेटने सुरुवातीची रक्कम साधारण समजा 1,00,000 रुपये घेतली आपण. सुरुवातीची मूळ रक्कम आपण 1,00,000 रुपये घेतली, तर पहिलं मी तुम्हाला रूल ऑफ 72 खरोखर काम करतो की नाही हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. आणि मग त्याच्यामध्ये अजून जशी परताव्याचा दर वाढत गेला तर आपल्याला थोडस त्याच्यात काय मोठं कर ना ते हा, शीट. तर आपल्याला त्याच्यामध्ये काय अजून बदल करावे लागतात. आता दिसतंय? हा, मी करून दाखवत होतो adjust मला. बरं, आता इथे मी काय मांडलंय ते सांगतो. इथे 8% दर घेतलाय मी सुरुवातीला. इथे वर्ष घेतले, किती वर्ष लागणार. बेस प्राइस सगळीकडे मी 1,00,000 रुपये घेतले. आणि काही नाही, इथे 8%, इथे 9%, 12%, 15%. ह्याच्याने मला तुम्हाला दाखवायचंय रूल ऑफ 72 काम करतो काही नाही, म्हणजे त्याची सत्य असत्यता पडताळून पाहू शकतो आपण. आणि मग ते वर्कआउट होतं की नाही, म्हणजे लिटरली रक्कम दुप्पट होते की नाही. आता 8% समजा पहिला कॉलम आपण सी कॉलम घेतला, सुरुवातीला 1,00,000 रुपये आहेत. पहिल्या वर्षाला मला 8% जर व्याज मिळालं तर पहिल्या वर्षाच्या अखेरीस माझे 1,00,000चे 1,08,000 रुपये मिळतात. आता कंपाऊंडिंग किंवा चक्रवाढ व्याज आपण जेव्हा म्हणतो त्याचा मूळ उद्देशच हा आहे की तुम्हाला मिळणारी व्याजरूपी रक्कम तुम्ही मूळ मुद्दलमध्ये ऍड करून पुढच्या वर्षासाठी ती, म्हणजे ते तुमचं पुढच्या वर्षाचं मुद्दल झालं असं.
पैसे तुम्ही व्याजाचे मिळालेले काढून घेतले तर तुम्हाला कंपाऊंड दिसणार नाही. तर मी 8% जेव्हा म्हणतो तेव्हा इथे पहिल्या वर्षी 1,00,000चे 1,08,000 झाले. आता मला दुसरं वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा मला 1,08,000वरती 8% मिळणार आहेत. म्हणजे ते एक लाख बरोबर आहे. सोळा हजार नाही होत, ते 1,16,640 वगैरे होतं. आता इथे ह्या मोमेंटला काही लोकांना पडणारा प्रश्न किंवा मलाच पडलेला की 1,08,000चे 1,16,000 होणार होते, ते मी पैसे 8,000 नाही काढले तर मला अजून ₹640 जास्त मिळाले. तेवढ्याच्याने काय फरक पडणार आहे? हा, एवढी एवढंसं काय आहे त्यात? हा, तर कंपाऊंडिंगचा एक मी जेव्हा पोस्ट 2021 साली मी लिहिलं होतं निवडकवरती, तेव्हा लिहिलं होतं की स्मॉल अननोटिसेबल चेंजेस डन ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम मेक्स अ ह्यूज डिफरन्स. म्हणजे क्या बात. सुरुवातीला नगण्य किंवा भासणारी व्याजरूपी रक्कम जर मूळ मुद्दल मध्ये वाढ करून जर वाढवत नेली एकूण रक्कम, तर ती प्रचंड मोठा बदल घडवणार. तुझ्या तर बाबतीत इथे ते घडलं ना सध्या? हो, ते ते आपण सांगूया, मी दाखवीन ते. तर दुसऱ्या वर्षी 1,16,640 झालं, तिसऱ्या वर्षी 1,25,971 झालं. तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला इथे दिसेल की 9 वर्षानंतर 1,00,000चे 1,99,900 झाले. नियरली 2,00,000 रुपये झालेलो. आता आठ हे टक्के फक्त व्याजदर आठ झालेले. टक्के 8% व्याज आहे. आणि मग मी जे म्हटलं की 72ला तुम्ही 8ने भागलं तर 8 9 72 9 उत्तर येईल. म्हणजे इथे जी 9 वर्ष मी मांडली ते 9 वर्षात बरोबर 1,00,000चे 2,00,000 झालेले आहेत. इथे 1,00,000 सुरू केलं, 9व्या वर्षी इथे 1,99,900 झाले. जसा व्याजदर वाढत जातो तसा युजली त्याच्यामध्ये एक अॅक्युरसीच्या हिशोबाने पर्सेंटमध्ये +1 वगैरे असं करतात. तर सांगतो मी इथे. आता पुढचं आपण घेतलं तर 9% व्याज जर मिळालं तर 8 वर्षात व्हायला पाहिजे. तर इथे हे 8 वर्ष, इथे मी गणित मांडलेलं आहे. इथून 1,00,000ला सुरुवात केली, 1,99,256, नियरली 2,00,000 झाले. आता जसं तुम्ही पुढे जात तसं मी ते +1 करायला म्हणतो तसं इथे आहे. जर 12% जर इंटरेस्ट पकडला तर 62 तर 6 वर्षात 1,97,000 होतात. म्हणजे समजा 12 मध्ये +1 केलं, 13% केलं, तर हे 6व्या वर्षी तुम्हाला 2,00,000च्या पुढे गेलेलं दिसेल. असे हे मी एक वेगवेगळे तुम्हाला दाखवले की 15 वर्ष म्हटलं तर 4,8 वर्ष, म्हणजे व्यवहाराने 72 भागिले 15 केलं तर 4.8 आन्सर येतं. तुम्ही इथे बघितलं तर हे 1 2 3 4 आणि 4.8 म्हटल्यानंतर इथे तुम्ही बघा की हे म्हणजे तो चौ पारबाईच ना, तू पण नाव काय त्याचं? पाबराय पाबराय बाबराई मनीष म्हणतो पाबराय. तो. तो म्हणतो डबलचा 1 टन किती वर्षात झाला असं म्हणतो तो. हा, असं तर हे छान तुम्ही आहे ते 4.8 निघाला. हम्म. मध्ये इथे तुम्हाला दिसू शकते की 4.8 म्हणजे 5 वर्षात वर्षात एक एकदा लाख डबल असेल. झाले आधी, असा हा, अर्थ आहे पाच त्याचा. पाच वर्षाच्या आधी. आता अठरा साधारण. टक्के म्हटलं तर 18 चौक 72, तर तुम्ही इथे बघा 1,93,000 रुपये होतात. म्हणजे तसं बघायला गेलं तर जे मी +1 म्हणतोय, पण तुम्ही 4.25 वर्ष पकडले तर कदाचित तुम्हाला इकडे 2,00,000 रुपये दिसतील. 1 2 हम्म. 3 4 आणि साधारण पकडून आपण, हा साधारण. साधारण हो. आणि 21% पकडलं तर 3.4% मध्ये. आजचा माझा रिटर्न पर्सेंट 21.65 आहे. माझे पैसे दर 4थ्या वर्षी किंवा 3.5 वर्षात दुप्पट होते असं. तर हे मला जरा लोकांना सांगायचं होतं की असं हा ऍप्लिकेशन लेअर तुम्ही स्वतः पडताळून पाहू शकता. मी इथे काहीतरी माझ्या अकलेसाठी असं की 20% काय फरक पडतो बाजूबाजूला लिहिलेलं, 25% काय होतं, 26%. मी कुठल्या वर्षी कुठे पोहोचणार, समजा 50 लाख रुपये घेतले तर मी कुठे पोहोचेन, असं मी एक गणित करून ठेवलं जस्ट माझ्या अंडरस्टँडिंग साठी, प्रोजेक्शन. ह्याचा आता तुम्हाला एक एक अजून एक शीट मी बनवली आहे, वेल्थ इन रुपीज असं मी म्हटलंय. आणि मी इथे साधारण दर 4 वर्षांनी रक्कम दुप्पट होते म्हणून मी इकडे वर्ष 4 8 टाकले. 12 केलेस तू. हा, आणि इथे 1,00,000 10,00,000 आणि 1 कोटी असं मी ते केलेलं आहे. तर समजा ही आता वर्ष किती गेली तुम्ही म्हटलं तर 4 8 12 हे मी लिहिलंय. पण किती वेळा होतील तर साधारण हे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 वेळा 4 4च्या पटीत जर तुमचे पैसे दुप्पट झाले तर तुम्ही कुठे पोहोचाल त्याचं एक मी प्रोजेक्शन मांडून ठेवलं. लेट्स से आपल्याला 18 किंवा 18% जास्तीचा परतावा मिळतो, तर 72च्या हिशोबाने दर 4 वर्षांनी रक्कम दुप्पट होणार. आणि मग 1,00,000चे 4 वर्षांनी समजा 2,00,000 रुपये झाले, 4,00,000 झाले, 8 16 32. आता मी एक कॉलम इकडे हाईड करून ठेवला होता, तो मी तुम्हाला दाखवतोय.
नाही नाही, ते 2 पकडायचे रे. नाही तसं नाही नाही. नाही, मला मी एक माझ्या वयाच्या हिशोबाने मला लोकांना दाखवायचं होतं काहीतरी. अं, अनहाईड पण नकाल ती. हा हा. हो, मी मुद्दामून सुरुवातीला दाखवलं नव्हतं. आज माझं वय वर्ष 43 आणि मी माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत समजा माझ्या इन्व्हेस्टमेंटचे. मी हे तुम्हाला तात्पुरतं हाईड करतो. तर मी वयाच्या 74व्या वर्षी कुठे जाईन ह्याचं प्रोजेक्शन आहे आणि हे बऱ्यापैकी शाश्वत आहे. जर जर मला 18% परतावा मिळाला, 1 कोटी रुपये 43व्या वर्षी, तर माझ्या 74व्या वर्षी आय गेस माझ्याकडे 256 कोटी रुपये असणार आहेत पॉसिबली. मी दाखवतो तुम्हाला. त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे: एकम दहम शतम सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी अब्ज, 256 कोटी रुपये बनणार आहे. वाव. मला दाखवायचं आहे हे सर याच्यामध्ये की वयाच्या 43व्या वर्षी माझ्याकडे 1 कोटी आहे. तर तुम्ही वयाच्या 71व्या वर्षापर्यंत जर आपण मोजलं सुरुवातीला, तर 1 कोटीचे 128 कोटी रुपये होतात. हा, इथे हे 43 ते 71 किती वर्ष गेली? 43 ते 71 माझी साधारण 27 28 वर्ष गेली. हा, वय वर्ष 43 पासून वय वर्ष 71 पर्यंत 1 कोटीचे 128 कोटी करायला 28 वर्ष केली. पण चुकून माकून जर मी जगलो पुढे, तर इथे हे 75 पाहिजे होतं, 74 केलं मी. 4 वर्षाने आपण करतो. जर चुकून माकून मी जगलो तर 128 नंतरचे अधिकचे 128 ह्या 4 वर्षातच जमा होणार. हम्म. बरोबर. वय हम्म. वर्ष 43ला 1 कोटी आहेत, वय वर्ष 71 पर्यंत दर 4 वर्षांनी दुप्पट होत होत ते 128 कोटी रुपये होणार आहेत. पण चुकून जर मी अजून 4 वर्ष जगलो 75, तर 43 ते 71 ही जी माझी 28 वर्षाची जर्नी होती 1 कोटीचे 128 करायला, ते त्याच्यानंतरचे 128 कोटी पुढच्या 4च 4 वर्षात वर्षात जमा झाले. होणार आहेत, कारण 128 नंतर ते दुप्पट होणार आहेत 4 वर्ष. बरोबर. सांगायचं मला हे आहे की एक साधारण 20-25 वर्षाचं तुमचं इन्व्हेस्टिंग करिअर झालं की तुम्हाला तुमचा जर एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरती तुम्ही जर तुमचा ग्राफ मांडलात, तर 20 एक वर्षानंतर तुमचा ग्राफ म्हणजे समजा 0 ते 20 तो असा थोडासा तिरका वरच्या दिशेने असा हळूहळू वरती जात असतो. पण 15-20-25 वर्षानंतर तो लिटरली व्हर्टिकली जातो, म्हणजे नॉर्थ डिरेक्शन मध्ये जातो, कारण त्या त्या रकमेच्या दुप्पट होणार असते. तर हे जे म्हणतात ना पॉवर ऑफ कंपाऊंडिंग किंवा मॅजिक ऑफ कंपाऊंडिंग, आणि मग मला लोकांना एक तुलना द्यायची आहे की तुम्ही आयुष्यात कितीही पटीत पैसे कमवत असाल व्यवसाय करून, तरी सुद्धा एका सर्टन लिमिट नंतर कंपाऊंडिंगने जे पैसे बनतात ते तुम्हाला बीट करतात. म्हणजे पॅसिव्हली ज्या वेगात पैसे बनतात चक्रवाढ व्याजाने, ते तुमच्या ऍक्टिव्ह इन्कम पेक्षा कधीच तुम्हाला मागे सोडून पुढे निघून जातात. आत्ता आपलं ह्याच्यातलं व्यावसायिक म्हणून किंवा कुठलाही सामान्य व्यावसायिक नसला, नोकरी जरी करत असला, तरी त्याने लक्षात घ्यायचं रूल म्हणजे की तुमच्या ऍक्टिव्ह इन्कम मधून तुमच्या सगळ्या गोष्टी घडतील. तुम्हाला जे काय तुमची शाळा, लग्न, अजून काय तुम्हाला युरोपला जायचंय फिरायला, ते सगळं घडत असेल. पण तुम्ही एक साधारण 20-30-40% रक्कम तुमच्या उत्पन्नातली बाजूला ठेवून डोक्याला झापडं लावल्यासारखी जर तुम्ही फक्त म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्ट करत राहिलात ग्रोथ बेस मध्ये, तर आणि हे समजा एखाद्या 20-22 वर्षाचा की ज्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि आता तो नोकरीला लागतोय, त्याला जर आपण कन्व्हिन्स करू शकतो की बाबा रे 20-30% रक्कम बाजूला काढून म्हटलं हे आणि हेच करत राहा, तो वयाच्या 60-65ला त्याने प्रचंड पैसा बनवून दिला. आणि मग आपण तुम्ही काय केलं की तुम्ही ऍक्टिव्ह इन्कमने तुमच्या दैनंदिन गरजा भागवल्या, त्याच्यातले थोडे पैसे बाजूला काढले आणि तुम्ही एक ह्युमंगस कॉर्पस क्रिएट केला. आत्ता त्याचं महत्व मी सांगतोय की वेल्थ हॅज टू बी ट्रान्सफर्ड इन टू नेक्स्ट जनरेशन असं म्हणतात. नोकरी करून आपण इन्फ्लेशन बीट करू शकणार नाही जर आपण गुंतवणूक नाही केली तर. आणि म्हणून मी जेव्हा 2021ला लिहिलं होतं, तेव्हा मी गुंतवणूक हा निवडीचा नाही तर निकडीचा विषय आहे असं मी लिहिलं होतं. इट्स नो मोर अ चॉईस, इट्स रादर अ कंपल्शन. तर मग मला असं म्हणायचं आहे की मी एका कंपनीचा सीईओ आहे आणि मी त्या सीईओ पदावरून रिटायर होतो. माझ्या मुलाला लगेच सीईओ पदावरती नाही ना कोणी बसवणार. ती लेगसी नाही ना मी पास ऑन करू शकलो. माझं जे काही शिक्षण झालं, माझा मुलगा माझ्यापेक्षा जास्त शिकला किंवा नाही शिकला, पण जिथे मी सोडतोय तिथून त्याला परत उचलून पुढे चालवायची मुभा नाहीये जर मी नोकरी करत असेल तर. पण जर मी व्यवसाय करतोय तर मी व्यवसाय एका लेवलला नेऊन ठेवलाय. त्या व्यवसायाचं व्हॅल्युएशन आहे,
माझा सेपरेटली मी एक कॉर्पस क्रिएट केला आहे इन्व्हेस्टमेंट मधून, जो वापरून म्हणजे ते ऍज अ कॅपिटल म्हणून जर मी माझ्या मुलाला पास ऑन करू शकलो, तर त्याला शून्यापासून सुरुवात करायला लागणार नाही, त्याला स्पर्धेला तोंड द्यावं लागणार नाही. जे आपण गृहीत धरून चालतो, आज स्पर्धेमुळे बरेचसे व्यवसाय मागे पडतात, कारण दुसरा पुढे निघून जातो, तो काहीतरी वेगळं देतो आणि मग तुम्हाला कस्टमर मिळतो. तर ही जी चणे आहेत पण दात आहे आणि दात आहेत पण चणे नाहीची सिच्युएशन जी मी एक्सपिरियन्स केली, ह्याच्यासाठी मी वयाच्या 27व्या वर्षी इन्व्हेस्टमेंटसाठी कामाला लागलो. जस्ट तुम्हाला शेअर करण्यासाठी की हे होऊ शकतं म्हणून सांगतोय फक्त, की 2,500 रुपयाची SIP मी सुरुवात केली होती माझ्या वयाच्या 27व्या वर्षी 2007 ला. त्याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा माझं प्रमोशन झालं, मार्केट करेक्शन झालं, अप्रेझल झालं आणि माझं उत्पन्न वाढलं, तशी तशी मी इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट वाढवत गेलो. आणि 10 जून एक मिनिट, एक मिनिट, तुला तुला मध्ये डिस्टर्ब करतो. हम्म, तू 2,500 सुरू केलं, आता बघ ह्याच्यातलं 2 प्रश्न उपप्रश्न तुला विचारतो हो मी. प्लीज. आता हे समजा आपण एकदम बेसिक रेट धरला 12%, हा, हो साधारण हो 12% मिळतात आपल्याला माहिती आहे, आपण ते हो कॅल्क्युलेशन धरून चालू आहे हो मुळाशी. हो हा, म्हणजे 6 वर्षात 1 टन तुमचा डबलचा होणार आहे असं धरूया. हो हो हा, तर हे जे 1,00,000 रुपये दाखवले समजा हो आज, आणि असं पण दाखवूया की अगदी आपण काल एक विषय बोललो की मिस द हो. बस हे फिलिंग येतं ना आपलं. म्हणजे तर मी समजा हम्म. 60ला आहे हो आणि का. समजा माझी इन्व्हेस्टमेंट नसेल काय, हम्म. तर मला कधी कधी मिस द बस फिलिंग येऊ येऊ शकतं. शकतो. मला स्वतःला येत नाही येते माझी बरोबर. इन्व्हेस्टमेंट नसली तरी, हो. कारण मला माहिती आहे की मी हे पास ऑन करू शकतो दुसऱ्या हम्म. माझ्या पुढच्या जनरेशनला. मी जे मिस केलं आणि त्यातनं काय होतंय पलीकडचं बघितलं, मी जास्ती बरोबर. प्रकर्षाने पास ऑन करू शकतो. मी कदाचित बरोबर. ती इन्व्हेस्टमेंट त्यांची हातात घेऊन ते करू शकतो पुढे काम. बरोबर. हं. बरोबर. बरोबर. तर मला 2 प्रश्नाची तुझ्याकडनं आपण हम्म. टप्प्याटप्प्याने उत्तर घेऊया. येस येस येस. पहिलं म्हणजे हे जर इयर झिरो आपण धरूया, 1,00,000 हो. रुपये, हम्म. तर हे 1,12,000 जर जे सेकंड इयरला होतात आपले, हम्म. पहिल्या वर्षाच्या एंडला, हम्म. हां, तर हे 1 वर्ष 1,12,000 जे होणार आहेत, हम्म. ते म्हणजे हे कुठे गुंतवलेले पैसे? हे म्युच्युअल फंडात गुंतवलेस ना? म्युच्युअल फंड. हो. पण मग ते मॅच्युअर झालं की परत आपण स्वतः गुंतवाल, तर का त्यांना सांगायला लागतं, की का ते ऑटोमॅटिक ते पुढे गुंतले जातात? नाही सांगतो ना, हे व्हॅल्युएशन तर म्युच्युअल फंडात तुम्ही ते तुमचं कॅल्क्युलेशन आहे की किती बनतं, आणि तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी तुम्हाला समजा मी म्हटलं असं 2007 साली मला 2,500 रुपये माझ्या. नाही नाही, ऐक ना, ऐक ना, मी काय हा. विचारतो माझ्या प्रश्न स्पेसिफिक उत्तर हो दे. हो हो. समजा हे 1,00,000 रुपये मी आज गुंतवले, हम्म. तर मला 1 वर्षाने परत लक्ष ठेवून बँकेतनं जर रिन्यू करतो एफडी, तसं करावं लागतं का? नाही. मग काय करायला लागतं? सांगतो ना, तुम्ही आता ह्याच्यात 2 प्रकार आहेत, पण मी तुमच्या आधी प्रश्नाचं उत्तर देतो की तुम्ही 1,00,000 रुपये म्युच्युअल फंडात टाकले, आता हं, ते ग्रो होणार आहेत. जसं हं. मार्केट ग्रो होईल किंवा तुम्ही ज्या फंडात तुम्ही कुठला टाकले पर्टिक्युलर फंड त्याला स्वीकारावा लागतो का? त्याला त्याला प्रकार आहेत. 45 फंड घराणी आहेत भारतात आणि 2,500 स्कीम्स आहेत. स्कीमचा अर्थ तुम्ही कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक करता आणि हं. कुठल्या प्रकारात गुंतवणूक करता. स्मॉल कॅप, स्मॉल अँड मिड कॅप आणि लार्ज कॅप असे प्रकार असतात. आणि मग तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तुम्ही डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तुम्ही इंडेक्स फंड घेता, असे वेगवेगळे प्रकार असतात. आता ते काय ते थोडक्यात सांगतो मी. 2019-20च्या आसपास सेबीने हे वर्गीकरण भाग पाडलं लोकांना, की तुम्ही कुठल्या सेगमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार, म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्या स्मॉल कॅप सेगमेंटच्या आहेत का. तर ह्याचं सेगमेंटेशन एका कंपनीचं बाजार मूल्य किती असतं त्या हिशोबाने केलेलं आहे. आपण जे सेन्सेक्स म्हणतो, तो सेन्सेक्स म्हणजे पहिल्या 30 कंपन्या ज्यांचं बाजार मूल्य सगळ्यात जास्त आहे वरून खाली, त्या हिशोबाने त्या 30 कंपन्यांच्या हिशोबाने एक अंदाजे निर्देशांक असतो, म्हणून त्याला सेन्सेक्स म्हणतात. म्हणजे मार्केट कॅपचा अर्थ तुमचे जे शेअर्स बाजारात आहेत गुणिले तुमची आजच्या एका शेअरची किंमत, ह्याचं जे उत्तर येतं त्याला मार्केट कॅप आपण म्हणतो, बाजार मूल्य मराठीत. तर ज्याचं सगळ्यात जास्तीत जास्त बाजार मूल्य आहे अशा पहिल्या 30 कंपन्या भारतीय स्टॉक मार्केटमध्ये, त्यांच्या हिशोबाने सेन्सेक्स. मग त्या जेव्हा तुम्ही इंडेक्स, म्हणजे हा एक निर्देशांक, निर्देशांकाचा इंग्रजी शब्द आहे इंडेक्स, तर जेव्हा तुम्ही या इंडेक्स फंड मध्ये गुंतवणूक करता तेव्हा हे म्हणजे हे 30 लोक कंपन्यांमध्ये पहिल्या 30 टक्के. कंपन्यांमध्येच तुमचे म्हणजे म्युच्युअल फंड त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार. मग त्याच्यानंतर तुम्ही वरून खाली आला तर स्मॉल अँड मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे. सेगमेंटेशन म्हटलं जसं तुम्ही इक्विटी म्हणजे ज्यांचं त्या पब्लिक कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करणार आहात का, किंवा तुम्ही रिअल इस्टेट ह्या क्षेत्रात गुंतवणूक करणार आहात का, तुम्ही ऑइल अँड गॅस ह्या क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार आहात का,
तुम्ही डेट म्हणजे गव्हर्नमेंटचे रोखे वगैरे जे काही प्रकार असतो त्याच्यामध्ये गुंतवणूक करणार असाल का, असे प्रकार आहेत. आता परत मूळ प्रश्नाकडे येतो की तुम्ही 1 लाख रुपये समजा एक रकमी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवले. आता तुम्ही ज्याही सेगमेंटमध्ये केलं असेल त्याच्या परताव्याच्या हिशोबाने ते रक्कम वाढत जाते. समजा म्हटलं असं 12% व्याज मिळालं तर 6 वर्षांनी ती रक्कम साधारण दुप्पट होणार. तुम्ही एक रक्कम गुंतवलेली आहे असं. म्हणजे 1 लाख रुपये गुंतवून ठेवून द्यायचे, त्याला काहीच करायचं नाही. काहीच करायचं नसतं. आता हे झालं एक लमसम तुम्ही रक्कम गुंतवली. SIP चा अर्थ आहे पूर्वीचं जसं रिकरिंग डिपॉझिट होतं की तुम्ही दर महिना 100 रुपये कुठेतरी देताय कोणाला आणि ते तुमचे गुंतवले जात असेल. तसं तुम्ही जेव्हा मी म्हटलं की मी 2007 साली 2,500 रुपयाची SIP केली होती, याचा अर्थ दरमहा मी एकदा बँक मॅन्डेट सेट करून दिलं की ती म्युच्युअल फंड कंपनी माझ्या बँकेच्या खात्यातून 2,500 रुपये त्यांच्याकडे काढून घेणार. जसं स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या व्यवसायाची स्टॉकची व्हॅल्यू असते, किंमत असते की रिलायन्सचा आजचा भाव 1,200 रुपये आहे, तसं म्युच्युअल फंड मध्ये पण व्हॅल्यू असते, त्याला NAV असं म्हणतात, नेट असेट व्हॅल्यू. तो त्या दिवशीचा त्यांच्या त्या एका युनिटची किंमत आहे. मग जेव्हा मी 2,500 रुपये दर महिना लावून दिलेले आहेत, तर समजा HDFC लॉंग टर्म ऍडव्हान्टेज फंड या फंड मध्ये मी 2,500 रुपये लावून दिले होते, जेव्हा 2,500 रुपये माझ्या खात्यातून वळते होतात, तेव्हा त्या महिन्यात जेव्हा पैसे माझ्या त्या खात्यातून पटीत वळते ते झालेले युनिट्स मिळतात. आहेत की त्या वेळेला एका युनिटची किंमत किती होती आणि मग 2,500 रुपयात किती युनिट बाय होतील कळलं कळलं, तेवढे ते त्या पटीत ती ऑटोमॅटिक युनिट्स मिळाली थोडक्यात ती तुला. युनिट विकत घेतली जातात आणि असं ते चालू राहतं. आता ह्याच्यात मी नो ब्रेनर प्रॉडक्ट जे म्हटलं होतं तो ह्यालाच अनुसरूनचा प्रश्न आहे, म्हणून त्याचं आत्ता उत्तर देतो. नो ब्रेनर अशासाठी की तुम्हाला काही डोकं लावायचं नसतं, आणि डोकं लावायचं नसतं तर अर्थ मी तुम्हाला सांगते की समजा एक उदाहरण देतो हायपोथेटिकली की मी 2,000 रुपये लावून दिलेले आहेत आणि आज समजा जून महिन्यात HDFC लॉंग टर्म ऍडव्हान्टेज फंडचा NAV आहे 10 रुपये. तर 2,000 रुपयात 10 रुपयाचे मला किती युनिट येतील? 200 युनिट. बरोबर. म्हणजे जून महिन्यात जेव्हा मी 2,500 रुपये माझ्या खात्यातून वळते झाले आणि NAV जर 10 रुपये असेल तर 200 युनिट माझे जमा होतील. 2,000 भागिले 10 केले तर 200 युनिट. समजा जुलैमध्ये पण तो 10 रुपये आहे, माझे 2,000 रुपये गेले, परत 200 युनिट बाय झाले. ऑगस्ट मध्ये पण 10 रुपये आहे, माझे 2,000 रुपये वळते झाले, परत 200 युनिट बाय. आता ही एक अवस्था म्हणूया की पहिल्या ऑप्शन मध्ये 3 महिने तर 10 रुपये होता आणि जेव्हा मी 2,000 रुपये लावून दिले होते तेव्हा 3 महिन्यात माझे 6,000 रुपये बाजूला गेले म्युच्युअल फंड मध्ये आणि 600 युनिट बाय झाले. ठीक आहे. पण समजा दुसरी एक अवस्था मी असं सांगितली की जून मध्ये 10 होता, 200 युनिट बाय झाले, पण जुलैमध्ये मार्केट पडलं, म्हणजे स्टॉक मार्केट खाली गेलं, अर्थात NAV ची किंमत खाली झाली, कमी झाली. जास्त युनिट समजा बाय ती झाले. 10ची 5 झाली, तर त्या आठवड्यात म्हणजे त्या महिन्यात माझे 200च्या ऐवजी 400 युनिट बाय झाले. आता ती परत ऑगस्ट महिन्यामध्ये परत ती 10ला आली, म्हणजे माझे 200 युनिट बाय झाले. म्हणजे पहिली जी अवस्था सांगितली जिथे 10 रुपये होता 3 महिने NAV, तिकडे माझे 6,000 रुपयात 600 युनिट झाले. पण जेव्हा 10-5-10 असं झालं तेव्हा माझे 6,000 रुपयात 800 युनिट झाले. आता तुम्ही समजा की जेव्हा मार्केट पडलेलं तेव्हा युनिट जास्त वाढले माझे, कारण त्या किमतीत जास्त युनिट बाय झाले, पण मार्केट ऑगस्ट मध्ये परत मूळ पदावरती आलं किंवा त्याच्यावरही जाऊ शकलं असतं. NAV 15ही होऊ शकला असता, 20ही होऊ शकला असता. इथे 600 युनिट होते, इथे 800 युनिट आहेत, मग 800 गुणिले जर तो 15 झाला असता तर मी ऍक्च्युली नफा कमवला. याचा अर्थ काय की मार्केट पडतं तेव्हा जास्त युनिट बाय होतात, मार्केट वर जातं तेव्हा तुमचं ऍक्च्युअल व्हॅल्युएशन पण वाढतं. म्हणून मी म्हणतो, आणि हे तुम्हाला नाही, टाइम मला काय नाही म्हणायचंय करायचंय. हा या हा केसमध्ये, हा. आता हे जे 1 लाख रुपये तू याचं जे फिक्स म्हणलास, SIP हो नाही, हो बरोबर? हो 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 हो. तर SIP समजा याच्या आधी 1 लाख रुपये मला वर्षभरात गुंतवायचे धरला आपण, ओके. हा. म्हणजे महिन्याला समजा 8,000 रुपये गुंतवले आठ म्हटलं हजार तू, रुपये हो हो. तर याचं व्याज कसं कॅल्क्युलेट होतं? म्हणजे हा, तर त्याच मी तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी आता हे ना थोडं जेव्हा फिक्स्ड अमाऊंट असते ना, तर त्याच्या हिशोबाने तुम्हाला 5 वर्षात 6 वर्षात किती आहे हे कॅल्क्युलेट करणं कॅल्क्युलेटरवरती शक्य आहे. जेव्हा तुम्ही रिकरिंग करताना, मी आज 2,000 रुपयाची करतोय, मी कदाचित 6 महिन्यानंतर ते 3,000 केली आणि मला आता ते 10 वर्षासाठी किंवा 20 वर्षासाठी मला ते कसं वाढलं व्याज, ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे आणि म्हणून त्याच्यासाठी कंपाऊंड कॅल्क्युलेटर येतात. तर नाही, ते एवढंच मी मला तुम्हाला विचारायचं तुला हो हो हो. की त्याला त्याला हे कंपाऊंड कॅल्क्युलेटर लागतं. त्याला नाही, नाही, इन्क्रिमेंटल कॅल्क्युलेशन असं म्हणतात.
तो ऐक ना जरा, मी काय म्हणतो हो तुला, हो. की त्या केसमध्ये समजा आता 1 लाख रुपये हे टाकले. हा, हम्म या महिन्याला समजा 2,000 रुपये टाकलेत. हम्म हा, आणि पुढच्या महिन्याला पण 2,000 टाकले. हम्म. तर त्याचं 2,000 वरती ते कसं धरतात, म्हणजे हा, ते सांगतो. ते महिना तर टू महिना धरतात का वर्षालाच धरतात? नाही नाही, ते ते तुम्हाला आहे, जर महिन्याला तुम्हाला माहित करून घ्यायचं तर तुम्हाला त्या कंपाऊंड कॅल्क्युलेटर वरती दिसेल इथे. नाही, आता हे जे तू काढलंस ना, 1 लाख रुपये आपण टाकले एकदा, हो हो. माहिती ऍक्च्युली त्यांना काहीच फरक पडत नाही. तू एसआयपी कर किंवा महिन्याला टाक किंवा काय नाही. कर, हा. हो त्यांच्याकडे हो. पैसे आले की त्यांचं कंपाऊंडिंग सुरू झालं. हा, आणि ते म्हणजे कंपाऊंडिंग सुरू म्हणजे ते हे तुम्हाला जे कंपाऊंडिंग सुरू जे आहे, हो हे 1 लाखावर हो सुरू झालंय. हो ते 2,500 वरती सुरू होईल. हो. 1,000 रुपये म्हणजे पूर्वी करेक्ट. पुढच्या 500 रुपये. पुढच्या महिन्याला हम्म. 2,500 प्लस 2,500 असं 5,000 सुरू होईल. हो, बरोबर मला तुला काय बरोबर विचारायचं आहे, बरोबर बरोबर. की हे 2,500 सुरू होतं की नाही? हो, आता तू हे बरोबर. दाखवलंयस हो 1 लाख, आणि हो पुढच्या वर्षाला 1,12,000 सुरू झालं. हो. बरोबर बरोबर. बरोबर. म्हणजे हे 1 लाख रुपये हम्म. पहिले आहेतच, ते आहेतच, त्याचे हो. 1,12,000 झाले. मग पुढच्या हम्म. वर्षी 1,12,000 सुरू झालं ना. बरोबर मग बरोबर. हे जेव्हा एसआयपी असतं हा, तेव्हा हे तसंच असतं का? ते तसंच 2,000चं असतं. वर्षानंतर त्याच तसंच व्हॅल्यू असतं. ठरलं. कॅल्क्युलेशन तसंच असतं. आणि ओके. पूर्वी मिनिमम अमाऊंट एसआयपीने इन्व्हेस्टमेंट. फक्त याच्यात फायदा असा होऊ शकतो की आपण सतत गुंतवत राहू शकतो. त्याचा अजून एक महत्वाचा फायदा आहे. मी आज समजा मी 2007 ला सुरू केलं, जेव्हा मी एक हिस्टॉरिकल एक्झाम्पल देतोय की म्युच्युअल फंड इंडस्ट्री भारतातली 2003 ते 2007 हा गोल्डन पिरियड कन्सिडर केला जातो. कारण मार्केट .com बबल बर्स्ट झाला होता, आणि त्याच्यानंतर 2-1 वर्ष समजा 2000 ते 2003 मार्केट कन्सॉलिडेट होतं. पण नंतर IT BT आणि भारत जगाला ओपन झालं, जग भारताला ओपन झालं, आणि ऍक्च्युली भारतीय इकॉनॉमी वाढली. त्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये लोकांनी प्रचंड पैसे भरले. तर तो जो पिरियड 2003 ते 7 असं म्हणतात, तो गोल्डन पिरियड आहे. मी 2007च्या एंडलाच सुरू केली, कारण मी तेव्हा माझ्या वडिलांबरोबरचं काम करायचा माझा निर्णय मी बदलून मी नोकरी करायला गेलो, आणि एक मला काहीतरी महिन्यासाठी फिक्स सॅलरी म्हणून इन्कम येणार. पण मी जेव्हा 2007 साली सुरू केलं तेव्हा मी 2,500 सुरू केलं होतं. आणि मग ते जसं मगाशी म्हटलं की पगार वाढला की, तुमच्या प्रश्नाचं उत्तर की तेव्हा मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जी होती म्युच्युअल फंड मध्ये ती 500 रुपये होती. आता ती हल्ली काहीतरी 1-4 वर्षापूर्वी मिनिमम तुमची एक सिंगल SIP 1,000 रुपयापेक्षा कमी ते लोक घेतले. ती अमाऊंट गव्हर्नमेंटने रेग्युलेट फिक्स करून टाकली की 1,000 रुपयाची SIP. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्याला आहे की मगाशी जी हिस्टॉरिकल एक्झाम्पल अशासाठी सांगितलं की 2007 ला जेव्हा मी सुरू केलं तेव्हा मी ऑलरेडी म्युच्युअल फंड ऍज अ इंडस्ट्रीच्या पीक वरून म्युच्युअल फंड खाली किंवा कन्सॉलिडेट होत होतं, तेव्हा मी सुरू केली. त्याचं क्लासिक एक्झाम्पल मी सांगतो की 2007 ला मी 2,500 रुपये जेव्हा सुरू केले तेव्हा मार्केट पीक वरून खाली आलं. त्यामुळे 2011 ला माझा मुलगा जन्माला आला, त्यावेळी मी काही मला पैशाची गरज म्हणून मी इन्व्हेस्टमेंट एक माझी विड्रॉ केली. तर 3 वर्षात माझे काहीतरी 2,500 रुपये प्रमाणे काय असं 30-40-30 हजार रुपये जमले होते, आणि मला मिळताना 29,000 रुपयेच मिळाले. का? कारण माझं रिटर्न निगेटिव्ह झाला, कारण मी मार्केटच्या एका पीक पासून सुरू केलं आणि तिथून पुढची 3-4 वर्ष मार्केट खाली होतं. हे एक्झॅक्टली, मला अशा. तुला हेच हा विचारायचं हा. होतं, हो की हो हो. समजा 1 लाख रुपये माझ्याकडे आहेत आता. तर 1 लाख रुपये एकावेळी गुंतवणं चांगलं का कधीच नाही. 8,000 कधीच नाही. रुपयाची एसआयपी करणं चांगलं? कधीच. एक्झॅक्टली. मार्केट तुमच्याकडे 1 लाख असू दे किंवा 100 कोटी असू दे, आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची ती ऑलवेज पिरियडिक असली पाहिजे. म्हणजे कारण एसआयपी इज बेटर दॅन. SIP इज बेटर. लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही रिस्क खूप जास्त घेताय, आणि तिथे चान्सेस तुम्ही 50-50 करताय. नाही, कळलं SIP ना. जे आणि हे हो डेफर झालं. काही काही हो ठिकाणी मार्केट खालती असेल, जास्त युनिट हो येतील, काही हो कमी असेल तिकडे जास्त कमी येतील, हो असं होईल ना. हो. हा, म्हणजे तुम्ही 1 लाख जेव्हा घेताय ना, एक रकमी टाकताय, तेव्हा मग तुम्ही तुमचा हार्ट मेकआउट करायला पाहिजे की मी हा 20-25 वर्ष 30 वर्ष खेळणार. हा, म्हणजे मग 1 लाख रुपये मला जर 1,000 सारखे असतील तर मी टाकेन असं. हा हा. आणि किंवा तसे नसले तरी जर मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट होरायझन वाढवला तर ते 1 लाख समजा मार्केट खाली गेलं तिकडून, तर तो रिटर्न निगेटिव्ह असणार आहे, पण तुमचे युनिट बाय होणार जास्त. मग जेव्हा तुम्ही 10 वर्षात तर मार्केट कसंही वर येणारच आहे, तर तो तुम्हाला 10 वर्षांनी ऍक्च्युअल SIP पेक्षा जास्त फायदा दिसेल. पण एक मध्यम अॅनॉलॉजी म्हणून की ते कधी एकत्र टाकायचे नसतात, ते ऑलवेज पिरियडिकलीच करायचे असतात. आणि तो इंडिव्हिज्युअल कॉल आहे की तुम्हाला कसं ब्रेकआउट करायचं. म्हणजे मार्केट साधारण 4-5 हे वर्षात समजा कन्सॉलिडेट. हे प्रत्यक्ष घ्यायला किती वेळ लागतो? काहीच नाही. तुम्हाला कोणतरी ओळखीचा म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल तर तो तुमचं एक अकाउंट ओपनिंग साठी येतो, तुमचं KYC वगैरे करतो. कुठलं अकाउंट ओपनिंग असतं याच्यात?
अकाउंट ओपनिंग म्हणजे तुम्हाला ज्या फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तुम्हाला एक त्याच्याबरोबरचा बँक मॅन्डेट सेट करण्यासाठी की ते दर महिना तुमच्या अमुक एक त्या तारखेला कंपनीवर तुमच्या अकाउंट आपलं ओपन व्हायला पाहिजे. नाही हा त्यांच्याकडे तर झालंच पण तुमचं सगळ्यात महत्वाचं असं की तुमच्या बँकेच्या खात्यातून त्या म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याच्या 5, 15, 20 तारखेला ते रक्कम वरती व्हायला ते पाहिजे. समजा असं नको असेल, SIP हा नको असेल हा आणि मला जसं शेअर्स आपण घेतो हो तसं मार्केट खालती असताना किंवा वरती असताना जर मला घ्यायचे असतील म्युच्युअल हा. फंड. त्याला मायक्रो मॅनेजमेंट म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे की मार्केट समजा तुम्ही जून महिन्यात तुम्ही तुम्ही खूप स्वतःला काम लावून घेतलं आणि त्याच्या अर्थाने तुम्हाला जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही काहीतरी ऑप्टिमाइज करू शकता तर तसं होत नाही. कारण लॉ ऑफ ॲव्हरेज तुम्हाला कॅच आउट करतो. तुम्ही ते आंधळेपणाने करणंच अपेक्षित आहे. तुम्ही जून महिन्यात लक्ष ठेवून कुठल्या तरी एका दिवशी मार्केट तुम्हाला काय माहिती 20 तारखेला मार्केट 28 तारखेपेक्षा कमीच असणार आहे. वी डोंट नो. तुम्ही जर महिन्याचा अभ्यास करताय असं तुम्ही पहिला जर तुमच्याकडे ₹5,000 आहेत हे मोठा तुमची मोठे विचार करता नो ब्रेनरच पाहिजे ते. नो नो ऍक्च्युली तुम्हाला रिस्क वाढते. कारण समजा जून महिन्यात तुम्ही ठरवलं की ह्या महिन्यात ज्या दिवशी खालती असेल त्या दिवशी मी घेईन. पण तुमच्या खालतीचा रेफरन्स पॉईंट काय? आदल्या महिन्यात कुठे खालती होतं तो तुमचा रेफरन्स शेअर पॉईंट सारखंच आहे. आहे म्हणजे ते. हा तर तुम्ही त्या रेटला घेतलं जब 20 जागो तब तारखेला. सवेरा है. हा तुम्ही 20 तारखेला समजा तुम्हाला म्हणजे मे महिन्यापेक्षा जूनच्या 20 तारखेला तुम्हाला जर NAV चा रेट सगळ्यात कमी मिळाला पहिल्या 20 दिवसातला तुम्ही त्या दिवशी घेतलं. तुम्हाला काय माहिती पुढच्या 8 दिवसात तो अजून खाली जाणार आहे की नाही. ठीक आहे ना, मेक रेफरन्स सेन्स. पॉईंटचा संबंध आहे शेवटी. हो हो तसं. तर ते हा अजून काय प्रश्न होते सर तुमचे? नाही, हेच विचारायचं होतं हा मला. ओके. आणि आणि हा ॲट द एज ऑफ 60 समजा हो 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 करायचं झालं, तर तो तुझ्या कॅल्क्युलेटरच्या हिशोबाने हम्म मिनिमम लावली इन्व्हेस्टमेंट 1000 किंवा 2000 एखाद्याने लावली. हो तर दाखवतो आपण ते ह्याच्यावरती करू मग ते, पाहूया. की मी अप टू द कारण काय होतं तुला सांगतो हम्म, अजून एक गोष्ट, हो हो की माझ्याकडे कन्सल्टेशन लोक येतात ना, हा मला स्वतःला तर हवंच आहे, आवश्यकच आहे. बरोबर पण कन्सल्टेशन येतात ना, त्यांना हो त्यांचा प्रॉडक्ट बनवायचा असतो. त्याच्याकरता हम्म, मेंटरिंगला येतात मला. बरोबर तिकडे पण मला एक चांगलं कॅल्क्युलेशन पडेल ना. हो आय त्याचा कॅन टेल देम की तुझ्याकडे पैसे किती आहे बाबा, 20 लाख रुपये आहेत ना, हम्म, त्यातले 10 लाख रुपये तू SIP करून ठेव. हम्म, असं काहीतरी सांगता येईल. तर मला किती पैसे त्यांना सांगता येईल, की महिन्याला बाबा 1000 रुपये टाक. काही जरी झालं तरी रिटायरमेंट हो झाली आहे, हो 2000 रुपये टाक, 1000 असं काय त्याचं काहीतरी. त्याचं मी एक माझ्या उदाहरणातून मी जे लोकांना सांगतो ते की तुम्ही किती रुपयापासून सुरू करा ह्याच्यापेक्षा महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या रुपयापासून ज्या रकमेपासून तुम्ही सुरू करा जर तुम्हाला ऍक्च्युअल कंपाऊंड आणि इन्क्रिमेंटल 6 वर्ष अपवर्ड म्हटलं असं. हा नाही नाही तसं नाही. ऍक्च्युअल कंपाऊंड आणि इन्क्रिमेंटल पण अपवर्ड डिरेक्शन मध्ये जर बघायचं असेल तर ज्या रकमेपासून तुम्ही सुरू करताना त्या रकमेपेक्षा कधीही कमी करता लागता कामा नये. फॉर एक्झाम्पल तुम्ही ₹1000 सुरू केलीत आज पैसे होते कळलं की. म्हणून केलीत आणि मग नंतर काहीतरी क्रंच आला आणि आता ₹1000 तुम्ही बाजूला काढू शकत नाही. तर तसं होऊ देऊ नका. स्टार्ट विथ दी स्मॉलेस्ट अमाऊंट अँड कीप ऑन इन्क्रीजिंग. जर तुम्हाला माहिती आहे की ह्याच्यापेक्षा मला मी कधीच कमी करायला लागणार नाही, तर तुम्ही ऍक्च्युअली कंपाऊंडिंग वर्कआउट केलं असं त्याचा अर्थ आहे. तुम्ही सुरुवात कराल ₹5000 आणि मग काहीतरी बिझनेस क्रंच आहे म्हणून मग नंतर 8-10 महिन्यांनी 2 वर्षांनी तुम्हाला 5चे 4 करावे लागतात 3 करावे लागतात तर तुम्ही ते रिव्हर्स कंपाऊंड करताय त्याच्यात हम्म. मजा नाही असं. तर तो एक भाग आहे. आता इन्क्रिमेंटल बेसिस वरती कसं होतं ते मी तुम्हाला दाखवतो एक सेकंड. हे कंपाऊंड कॅल्क्युलेटर आहे. हे कंपाऊंड कॅल्क्युलेटर बऱ्याच जणांची अशी असतात. हे एक HDFC इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्सचं कंपाऊंड कॅल्क्युलेटर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती देतो की इथे काय काय टॅब्स आहेत. इथे त्यांनी म्हटलंय अमाऊंट यू कॅन इन्व्हेस्ट टुडे. म्हणजे आजच्या तारखेत समजा काही एक रकमी रक्कम तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय करू शकता. हे मी नाही टाकलेलं आहे. हे डिफॉल्ट येतं ₹5000. ठीक आहे. आपण ते बदलू शकतो. तर इथे त्यांनी म्हटलं आपण हेच उदाहरण घेऊन झालं की माझ्याकडे एक रकमी ₹5000 आहेत ते मी टाकले. अमाऊंट यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट आणि इथे त्यांनी मंथली म्हटलंय सेकंड टॅब अमाऊंट यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट आणि इथे त्यांनी मंथली म्हटलंय. तर मी म्हटलं मंथली मी ₹5000 गुंतवणूक करू शकतो. ऍक्च्युली अजून एक टॅब असायचा की तुम्ही दर महिना किती गुंतवणूक करू शकता आणि तुम्ही किती महिने किंवा किती वर्ष ही गुंतवणूक 5-5 हजार रुपयाची चालू ठेवणार. नाहीतर तुम्ही आज हा पाच की हजार म्हटलं रुपये की 20 वर्ष त्यांनी. हा नाही तो नंबर ऑफ इयर्स यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट फॉर इथे वर्ष झालं पण हे 5-5 हजार रुपये तुम्ही कंटिन्यू ठेवणार आहात का 20 वर्ष म्हणूनचा एक टॅब होता.
₹5,000 दर महिना, आणि 20 वर्ष जर तुम्ही म्हणताय तर 20 वर्षातले कुठले तरी शेवटचे 5 वर्ष तुम्ही 5,000चे 2 केले, 25 केले, डोंट नो. तर त्या हिशोबाने फरक पडतो, म्हणून तो टॅब होता. एनिवे आपण ते नको बघूया. की ₹5,000 माझे मूळ रक्कम सुरुवातीला आहे, आणि आता मी दर महिना इथे ₹5,000 सुरू केलं. मी म्हटलं की नंबर ऑफ इयर्स यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट वर, मी म्हटलं 20 वर्ष. तिकडे त्यांनी म्हटलंय बघा, नंबर ऑफ इयर्स यू वॉन्ट टू स्टे इन्व्हेस्टेड. म्हणजे एक तुम्ही 20 वर्ष राहणार आहात, आणि पूर्ण 20च्या 20 वर्ष मी 5,000-5,000 दर महिन्याचे कंटिन्यू करणार. म्हणून हे 2 टॅब आहेत, 20-20 वर्ष. आणि आपण इकडे आता वेगवेगळ्या टक्क्यांनी बघूया की काय होतं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं की 12% आपण बघूया. चल इथे नाही, खाली करायला बघ. हे 20 वर्ष, आणि इथे मी म्हटलं की मला इथे त्यांनी म्हटलं यू एक्सपेक्ट द अॅन्युअल रेट ऑफ रिटर्न टू बी, आपण इथे म्हणूया 12%. आणि मग मी जेव्हा इथे जाऊन इथे मी जेव्हा बघतो, तर तुम्हाला ह्या उजव्या बाजूला दिसेल की 20 वर्षामध्ये इथे मी इन्व्हेस्ट केले ₹12 लाख, आणि त्या 12 लाखाचे 50 लाख झाले. आणि त्याचे ग्राफिकल डिझाईन इथे दाखवलं आहे. 10, 20, 30, 40, 50, हे मी जवळपास 50 लाखाच्या आसपास मी पोहोचलोय. इथे 2024, 27, 30, मी 20 वर्ष म्हटलंय, ते 2024 ते 2042. तुमच्या 20 वर्षातली तुमची पिरियडिकली गुंतवणुकीची रक्कम होती ₹12 लाख, आणि तुमचं व्हॅल्युएशन झालं ₹20 लाख. इकडे मला काही खेळ लोकांना दाखवायचे की कसं इन्व्हेस्टेड राहणं ही एकमेव गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये आहे जास्तीत जास्त वर्ष, आणि त्याच्यानेच सगळ्यात जास्त फरक पडतो. तुम्हाला रिटर्न पर्सेंट तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट करायची रक्कम वाढवत गेली तरी तुम्ही जितकी वर्ष जास्त राहताय त्याच्याने किती फरक पडतो. आता मी इथे तुम्हाला एक दाखवतो गंमत करून, की मी म्हटलं की मी 5,000 ऐवजी मी ₹10,000 दर महिना गुंतवतो. हा, बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तशाच ठेवल्या. 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट करणार आहे, परताव्याचा व्याज जर 12% पकडलाय, तर बकरी होतं. सॉरी. तर आपण रक्कम ₹5,000ची ₹10,000 केली. इन्व्हेस्टेड अमाऊंट आपण इथे ₹20 ठेवले होता. रक्कम 10,000 केली, इन्व्हेस्टेड अमाऊंट 20 वर्ष ठेवली. हे बघा एकदम केस सेन्सिटिव्ह आहे. हा, आणि परताव्याचा दर आपण 12% केला. आता बघा काय दिसतं. 20 वर्षात ₹24 लाख आपल्याकडून गुंतवले जाणार आहे, पण मागच्या वेळी जे 50 लाख होते त्याची रक्कम आता 1 कोटी झाली, कारण तुम्ही ₹10,000 वाढवले. ठीक आहे. पण आता ह्याच्यात जर वर्ष किंवा परताव्याचा दर बदलला तर किती फरक पडतो. मी म्हणतो इथे मी 20 नाही, मी 21 वर्ष ठेवेन माझी इन्व्हेस्टमेंट. इथे पण मी 21 वर्ष केलं की इथे किती वर्ष चालवणार आहे आणि किती वर्ष इन्व्हेस्टेड राहणार आहे, असं मी दोन्ही केलं. तर किती फरक पडला बघा. वाव. 1 कोटीचे अजून ₹14 लाख वाढले 1 वर्ष जर तुम्ही राहिला तर. आता मी परताव्याचा दर वाढवून दाखवतो तुम्हाला. 12%चा समजा हेच उदाहरण आपण ठेवलं. सुरुवातीला ₹5,000 आहे, दरमहा ₹10,000ची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. 21 वर्ष इन्व्हेस्टमेंट ठेवणार आहे, आणि 21 वर्ष ₹10,000 घालतही राहणार आहे. पण परताव्याचा दर जर 12च्या ऐवजी मला 13% मिळाले तर काय फरक पडतो. 1,32,00,000 झाले, 1,14,00,000 होईल. परताव्याचा दर 1% वाढला. हम्म. आता मी फॉर एक्झाम्पल मगाशी जे मी म्हणत होतो, कारण थोडा वेळेचं आपल्याला आहे, की माझी समजा माझ्याकडे आज ₹1 कोटी आहेत. मी ते सुरुवातीला टाकतो. हा, एकदम दहन शकम बरोबर, 1 करोड सहस्त्र. आलं ना काल ती. हो. इथे माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे दर महिन्याला ₹28,000.
मी म्हणतोय की वय वर्ष 43, मी अजून 30 वर्ष हा खेळ खेळणार आहे. 30 वर्ष मी किमान 28,000 रुपये दर महिना घालत राहणार आहे. दोन्ही ठिकाणी मी 30 वर्ष केलं आणि मला आजच्या तारखेला माझा परताव्याचा दर 21% आहे. हे फार सुपर जनरलायझेशन मी करतोय, पण टाइम बिंग साठी माझ्यासाठी हे आकडे सत्य आहेत. मला हा एवढा रिटर्न मी मिळवलेला. आता तुम्ही कुठे गेला बघा, 30 वर्षात माझी गुंतवणुकीची रक्कम असणार आहे 2 कोटी रुपये, माझं व्हॅल्युएशन असणार आहे नियरली 600 कोटी रुपये. पण वरती तू म्हणलंयस 1 कोटी हम्म. तुझ्याकडे आहेत हो. आणि अमाऊंट यू वॉन्ट टू इन्व्हेस्ट मंथली 8, याचा हो, काय संबंध आला? म्हणजे सुरुवात इथे काय म्हणतात की तुम्ही जेव्हा गुंतवणूक सुरू करता, मी म्हटलं आता तुम्हाला की दर महिना करणंच अपेक्षित आहे, पण काहीतरी एक लमसम अमाऊंट तुमच्याकडे असते ना, तर त्यांनी तो ऑप्शन असणाऱ्यासाठीच पण ते मांडलेलं आहे कॅल्क्युलेशन मध्ये, की समजा त्याचा तुमच्या ऍक्च्युली काही रेफरन्स नाही ना त्याचा ऍक्च्युली. नाही रेफरन्स म्हणजे मग बघा, हे 1 लाख रुपये आणि 28,000 रुपयाप्रमाणे 30 वर्षाचे जे काही मिळून होतात, ते माझ्या हिशोबाने 28,000 रुपयाचे 30 वर्षाचे 1 कोटी रुपये आणि सुरुवातीचे 1 कोटी रुपये असं म्हणून माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 2 कोटी झाली. आणि मग तुम्हाला ह्याचं बरं काय बरं बरं. समजा, म्हणजे इथे मी 1 कोटीचे 50 लाख केले फॉर एक्झाम्पल, तर ती फिगर चेंज होईल ना. दाखवतो. 500, 5,000, 50,000, 5 लाख, 50,000. झालं 50 लाख बरोबर. आता बघा, 2 कोटीचे 1.5 कोटी झाले, 50 लाख कमी, म्हणजे हे 50 आणि हे 28,000 गुणिले 30 काय वर्ष त्याचा रेफरन्स आला कुठे म्हणजे 50 लाखाचा इकडे असं म्हणतो मी. माझी समजा हे तुम्ही विसरूनच जा, 50 लाख रुपये मी इथे समजा 1 रुपया केलं, तर तुम्हाला आता इथे तुम्हाला दिसणार 1 कोटी रुपये. म्हणजे काय, तर 28,000 रुपयाचे 30 वर्षांनी मी 1 कोटी रुपये गुंतवले, तेवढेच गुंतवले. सुरुवातीची रक्कम काहीच नव्हती, मी ते 1 रुपया करतो फॉर पण ही एक्झाम्पल. मी गुंतवली, ही गुंतवून परत 28,000 रुपये गुंतवले का, असं आहे अर्थ हा, आहे? म्हणजे आज माझा कॉर्पस 1 कोटी आहे आणि माझे 28,000 रुपये दर महिना मी घालतोच आहे ना, ते नाही मी 1 इथे कोटी मांडलं. कॉर्पस पण गुंतवलाय का मी? हो हो, असं हा म्हणजे 1 कोटी असं मी 28 लाख, सांगतोय. 28,000 रुपये गुंतवले महिन्याला, असं हा झालं पहिल्या महिन्याला. 1 कोटी प्लस दर महिना 28,000 रुपयाप्रमाणे 30 वर्षाचे जे काय महिने होतील, 30 × 12 म्हणजे गुणिले हे तू 28. झिरो करू शकतोस अमाऊंट इन्व्हेस्ट. इथे इथे झिरोला ते लोक देतात काय माहित नाही मला. ठीक आहे म्हणजे हा हा. असणार काय, मिळणार काय काय. हा, मग तुम्ही बघा 28 आणि हे कॅल्क्युलेटरवर करता येईल ना मला, ती हम्म. 30 कळलं मला. गुणिले नाही नाही, 12 मला तेवढंच गुणिले बघायचं होतं. 28,000. हो, बरोबर. नाही नाही, एक आय जस्ट एक वॉन्टेड टू नो. 1,80,00,000 होतात ते. तर आणि मग माझा रिटर्न पर्सेंट बघा, फक्त 83 crore झाला. 1 कोटीचे 83 झाले. पण तेच जर माझा आजचा जो कॉर्पस आहे नाही नाही, तो मी कळलं ना ते, पकडला, ते कळलं ते कळलं, ते समजलं समजा. असं सांगायचा मुद्दा की किती पट होत आहे, हा जर तुम्ही विचार करायला गेला तर 2 कोटीचे 600 कोटी झाले, म्हणजे 300 पट झाले. हम्म, 300% नव्हे, 300 पट गुणिले 300. हम्म, हम्म. तर हे मॅजिक आहे. आता ह्याच्यात पण मी तुम्हाला दाखवलं की साधारण 21% माझे 3.5 वर्षात पैसे दुप्पट होतात आहे. मी जेव्हा 30 वर्ष म्हणतोय तेव्हा 27व्या वर्षी जर मी करायला गेलो ना, हे बघा इथे आणलं तर ते लोक दाखवतात बघा, इयर 2053 अमाऊंट इन्व्हेस्टेड 1,97,000, म्हणजे 3 कोटी कमी 2 पेक्षा. 21% मला ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट झाली किती लिहितोय इथे, 486 कोटी. हम्म. हा, आणि पुढच्या 3 वर्षात माझ्याकडून फक्त 3 कोटी घातले जाणार आहेत, पण 486 वरून मी 600 कोटीला जातो. असा हा कंपनी, म्हणजे पहिल्या 20 वर्षानंतर तुम्हाला ऍक्च्युली तुम्हाला तुमच्या रकमेत सायझेबल अमाऊंट इन्व्हेस्ट वाढत चालल्याची दिसेल. इनफॅक्ट मी मगाशी म्हटलं 10 जूनला आयुष्यात पहिल्यांदा, म्हणजे ह्या आठवड्याच्या सुरुवातीला माझा पोर्टफोलिओ 1 CR क्रॉस केला. आधीच्या आठवड्यात 7 जूनला माझी रक्कम होती 99,86,000. ह्या आठवड्यात हार्डली 200-300 असं काहीतरी मध्ये मार्केट प्लस झालं, मध्ये 200 पॉईंट तोडलं पण. पण 5 दिवसात मिळून आजची माझी रक्कम आहे 1,71,000 म्हणजे जवळपास 2.5-3 लाख रुपये या आठवड्यात वाढलेत, कारण माझी साईज समजा 1 CRच्या आसपास पोहोचलेली आहे. हा इन्क्रिमेंटल फरक आहे आणि हा बघायचा असेल. बरं, एक सगळ्यात महत्वाचं लोकांना सांगायला इकडे की डिफरन्स बिटवीन स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड. स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही सगळा अभ्यास करून गृहीतक लावून पण एक 5%ची अँबिग्विटी किंवा रिस्क असते की जी तुम्ही 100% डिफाईन करू शकत नाही.
आणि स्टॉक मार्केट हे इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे, की तुम्ही तुमच्या डिमेट अकाउंट मधून तुमच्या ब्रोकरला सांगितलं मला आज एशियन पेंट्स विकत घे, नेस्ले विकत घे वगैरे वगैरे. नुकसान नफा होणारा तुमचा आहे, नुकसान होणारा तुमचं आहे. तर तुम्ही म्युच्युअल फंड करता तेव्हा ते सगळ्यांसाठी विकत घेतलेलं असतं, म्हणजे ते प्रॉफिट पण शेअर्ड असतं आणि रिस्क पण शेअर्ड असते, म्हणजे तुमची डाऊन साइड रिस्क झिरो झालेली. हम्म. आता एक ब्रॉड स्ट्रोक्स मध्ये 2-3 गोष्टी सांगायच्या की वॉरन बफे आणि चार्ली मंगर ही ज्ञात मंडळी आपल्या आयुष्यात आपण डोळ्यासमोर बघतोय, ज्यांनी 60 वर्ष 65 वर्ष कंपाऊंड केलेत, त्यांचे पैसे कंपन्या विकत घेतात ते. त्यांचा 60 वर्षाचा ऍव्हरेज रिटर्न 22% आणि माझा म्युच्युअल फंडचा 17 वर्षाचा रिटर्न 21%. आणि ह्याच्यात मला अजिबात मी बुद्धी लावलेली नाही. एक काहीतरी पहिली चांगले फंड कुठले आहेत ते निवडले आणि त्याच्यात सतत घालत राहिलो, त्याच्याकडे बघितलं नाही. डेली खर्चामध्ये ते पैसे मी जोडत नाही, काहीच नाही. हम्म. त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये डाऊन साइड रिस्क तुमची ऑलमोस्ट झिरो झालेली असते आणि तरी सुद्धा जर तुम्ही 15% कुठेही वर जर तुम्ही कंपाऊंड करत असाल तर तुम्ही जगातल्या 1-2% आहात की जे सिरियसली पैसे बनवतात पॅसिव्ह. फक्त डिसिप्लिन या एका वर्चुअली काही अक्कल असायची गरज नाही. हे सगळं प्रोजेक्शन दाखवण्यासारखं आहे, हे शाश्वत आहे. मी अजून ठीक आहे, 30-40 हरकत नाही. वर्षानंतर हो, मेल्यानंतरही हे असंच असणार. थोडे बाकीचे प्रश्न घेऊया त्या हो, अनुषंगाने. हे मी बंद कर, स्टॉप बंद कर. शेअरिंग करतो. हो, कर. येस. हा, गुड. काय नाही, हो आपण पटकन 5 मिनिटात उरकूया आता. हो 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 फक्त त्याच्या आधी 2 गोष्टी म्हणजे त्यांनी जे दिलंय ना, की आपण व्यावसायिकांसाठी बोलतोय आता हो पर्टिक्युलरली. हो तर व्यावसायिकाला अनेक वेळा मोह होऊ शकतो की हे पैसे आहेत तिथे, तर हो. हे काढणे बिडणे असं है ना. तर हे मात्र नाही करायला पाहिजे, हे नाही का. अजिबात नाही. तर ते हात न लावता त्याच्यात गप राहणं हे महत्वाची गोष्ट आहे ना, ही एक हो. शिस्त पाळणं. खूप खूप म्हणजे लोक बऱ्याच वेळेला आणि मला ह्याच्या अनुसरूनही माझ्या मित्राचे भाऊजी आहेत, ते RCF ला कामाला होते इंजिनियर काय रिटायर झाले, 2 कोटी रुपये कॉर्पस वगैरे मिळाला. त्यांनी काय विचारलेलं त्याला आणि त्याने मला की SWP नावाचा पण प्रकार असतो, म्हणजे SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान आणि सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लान. जसं तुम्हाला पेन्शन येतं तसं मी आज हयात कमावत्या वयात मी पैसे गुंतवलेत आणि मी आता रिटायर्ड आहे, मला काही पैसे मिळणार नाही, तर ह्याच्यातूनच मी हळूहळू पैसे काढत घेत राहीन माझ्या महिन्यासाठी. काढायला हरकत नाहीये त्याच्याबद्दल, म्हणजे तुम्हाला दर महिना तुम्हाला जे पैसे पाहिजे ते तुमच्याकडे येतील, पण ऍज अ अॅनॉलॉजी म्हणून ते विरुद्ध आहे. म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान जेव्हा मी आज समजा तुमच्याकडे 2 कोटी आहेत आणि त्यांनी ठरवलं की मला महिना 50,000 रुपये लागणार, जेव्हा ते 50,000 रुपये काढतात तेव्हा पुढच्या वेळेला ते 1,50,00,000वरतीच, सॉरी 1,90,50,000वरतीच ते कंपाऊंड होणार. त्याच्या हम्म. पुढच्या महिन्याला ते 1,90,00,000ला कंपाऊंड होणार. म्हणजे तुम्ही उत्तरोत्तर हळूहळू तुमची वेल्थ कमी करताय. नाही, हेच बरोबर मला आहे. लोकांना सांगायचं असतं की जेव्हा बरं, याचे टॅक्स इन्फ्लेशन कॉम्पोनंट काय आहे? सर असं होतं की म्हणजे गव्हर्नमेंट कधी होतो ह्याच्यात तो टॅक्स? बदलतं. तुम्ही ज्या वर्षी विड्रॉ करणार त्या वर्षी, जोपर्यंत तोपर्यंत ते काहीच नाही. तिकडे आहेत तर त्याला तुम्ही काय कोण म्हणजे ते रिअलाइज नाहीये ना, प्रॉफिट तुम्ही विड्रॉ नाही केलेलं. तुम्ही ते तिथेच आहेत पैसे. ज्या दिवशी तुम्ही रिडम्पशन मारणार, पार्शली म्हणा फुल्ली म्हणा, त्या दिवशी ते तुमच्या बँक अकाउंटला आणणार, म्हणजे त्या वर्षाचं तुमचं ते उत्पन्न तोपर्यंत तो गणलं गेलं. ऍसेट म्हणून दिसत राहील तुमचा. हा, ते तसंच दिसत राहणार तुम्हाला, पैसे वाढत राहतील. येते ठीक आहे. डिव्हिडंड पण तुम्ही रिइन्व्हेस्ट करू शकता विड्रॉ, आणि पण त्याला होतं डिव्हिडंड डिव्हिडंड कशाला याच्यात संबंध येतोय? तुम्हाला लाभांश मिळतोच ना त्याच्यामध्ये, आणि त्याचे 2 मुख्य प्रकार असतात, उपप्रकार. 2 मिनिटं, 2 मिनिटं, 2 मिनिटं. हम्म. लाभांश म्हणजे हा डिव्हिडंड कोण त्या कंपन्या देतात म्हणून का? हो, जिथे तुम्ही म्युच्युअल फंड, कारण त्यांना जो नफा झालाय ज्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करून त्याच्यातून जो मिळालेला लाभांश आहे तो प्रकार आहे की पण हा चक्रवाढ लाभांश वाटला जातो समप्रमाणात प्रत्येक त्या इन्व्हेस्टरला. कंपन्या आपल्या देतात का? असं करतात जो आपली? जो फंड हाऊस आहे तो तुम्हाला देतो तसं. चल, बरं. शेवटी हे काय आहे सर, समजा तुम्ही थेट नाही नाही, ऐक ना, ऐक इन्व्हेस्टमेंट. ना, ऐक ना. हो मला हो. तर हे जे जो डिव्हिडंड मिळतोय हम्म. त्याचं याच्यात कॅल्क्युलेशन आहे का नाही? हो, त्याच्यात सांगत होतो की 2 प्रकार असतात की जर तुम्ही तो इन्व्हेस्ट डिव्हिडंड. करते का कंपनी तुमच्या, हो तुमचा हो, फंड वाढत करता जातो? येतो. हो, म्हणजे आणि त्या तेच सांगा. हिशोबाने तू सांगितलेलं की त्याला हो हातात हो लावायचं नाही, घ्यायचं नाही, हो विड्रॉ हो करायचं. हो हो हो. ओके. तो आणि ते मी चूक केली आहे माझ्या आयुष्यात पहिले 10 वर्ष, की 2 सोपं म्हणजे निवडताना फॉर्म भरताना तुम्हाला लिहून द्यायचं असतं की तुम्हाला डिव्हिडंड बेस्ड पाहिजे की ग्रोथ बेस्ड पाहिजे. ग्रोथ म्हणजे जाहीर झालेला लाभांश पण परत रिइन्व्हेस्टमेंट, हम्म. जे चक्रवाढ व्याजाचं मूळ, की तुम्हाला येणारी प्रत्येक 1 रुपया तुम्ही रिइन्व्हेस्ट करायचा, तर तो चक्रवाढ व्याजाने वाढतो आणि मग तो एक्सपोनेन्शियल ग्रोथ देतो. हम्म. कंपाऊंडिंगचं हे सूत्र.
डिव्हिडंड बेस स्वीकारल्यामुळे ते पैसे अकाउंट मध्ये यायचे, ते खर्च होत होते काहीतरी किंवा बँकेतून होते, ते हा. रिइन्व्हेस्ट नाही झाले. तर ती मिस्टेक मी केली आहे पहिली 10 वर्ष माझ्या लाईफमध्ये असं. त्यामुळे हे न घेतल्यामुळे टॅक्सचा काय प्रश्न येणार नाही त्याच्यात. टॅक्स तुम्ही जेव्हा विड्रॉ विड्रॉ कराल कराल त्या तेव्हाच. दिवशी, त्याच्यात पण प्रकार असतो. आता माझ्या मते 2014 ते 2020 तुम्ही तुमची गुंतवणूक 1 वर्षापेक्षा जास्त होल्ड केली तर जे अप्रिसिएशन व्हायचं त्याच्यावरती तुम्हाला काही टॅक्स नव्हतं. जर तुम्ही आधी विड्रॉ केली 1 वर्षाच्या आत तर तुम्हाला जो काही त्या नियमाप्रमाणे टॅक्स असेल. नंतर ठीक आहे, दोन ठीक हजार आहे. एकोणीस ठीक आहे, वीस ला टॅक्सेशनचं गव्हर्नमेंटने ते ठीक आहे, मी बंद सहज पण विचारलं केलं. तुला फक्त. हो हो आता त्याचा हो एवढा संबंध नाही आहे, आपण बोलतो हो. त्याच्याशी. ऍक्च्युली दिस इज म्हटलं नॉट जसं अबाउट हा टॅक्स, एक दिस इज शाश्वत नॉट. आहे. आपण हे गुंतवणूक म्हणून बोलत नाहीये, तर हे आपण हो, पॅरलल वेल्थ क्रिएशन म्हणून जास्ती बोलतोय. वेल्थ क्रिएशन, वेल्थ आणि क्रिएशन. जेव्हा आपण व्यवसाय करतो तेव्हा हे एजिंग करायला आपल्याला पाहिजे बॅलन्स करायला. आणि वेल्थ क्रिएशन तुम्ही असं समजा ना की जर तुमच्या मुलाला जर इच्छा असेल व्यवसाय करायची तर त्याच्यासाठीचा हा पर्पस. मी हा इमोशनल मुद्दा म्हणून ठरवून तो कनेक्ट लावलेला आहे की ज्याच्याने माझं डिसिप्लिन 100% लागतं की मी ह्याला हात लावायला जातो. की मला नाही जमलं तर मला जे नाही मिळालं समजा माझ्या त्यावेळेच्या सोशो इकॉनॉमिक वातावरणामुळे माझ्या वडिलांकडून, तो मिस माझ्या मुलासाठी होतो, तर त्याला हा पर्पस. बरोबर. ठीक आहे, हरकत नाही. मजा आली हो. आणि खूप छान कळलं. हो आणि होपफुली सगळ्यांना याच्यातनं हो. आणि काही लवकरात प्रश्न लवकर असतील आपण तर आनंद इन्व्हेस्टिंग आहे. चालू करायला पाहिजे असं मला वाटतंय. हो आपलं तर बोलणं चालूच आहे. तर मी कदाचित तुझ्याशी परत भेटेन या हो आठवड्यात चालेल आणखीन जरा नीट योजना करून जास्ती चालेल. करूया, असं प्लॅनिंग चाललंय एक माझं. काही थंब रूल म्हणजे ऑडियन्ससाठी की ह्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. स्टार्टिंग अर्ली इज द ओनली थिंग दॅट यू कॅन डू अँड स्टे इन्व्हेस्टेड. करोना, सुनामी, ब्रेक्झिट, निवडणुका हे सगळं येतच राहणार आहे आणि हे सगळं डिस्काउंट होऊन हे 12 ते 15% मिळतं. उद्या हमासने युद्ध थांबवलं नाही, रशिया युक्रेन ऑफिशियली कॉल्ड ऑफ नाहीये, तरी सुद्धा हम्म, तुमचे पैसे बंद आहेत. हम्म, म्हणजे जगातल्या टर्मॉइल येणाऱ्या गोष्टी घडल्या तरी त्या सगळ्या डिस्काउंट होऊन तुमचं 12-15% पैसे बंद. त्यामुळे हम्म. म्हणूनही मी म्हणतो की म्युच्युअल फंड इज अ नो ब्रेन. नाही, बरोबरच आहे. मी तुझा तो तो जो एक पार्ट होता ना त्यातला, हा. तो कुठेतरी मी रेकॉर्ड करून ठेवला होता. आय अच्छा. एम जस्ट ट्राईंग टू फाइंड इट आउट हा. वेदर आय विल गेट इट ऑर नॉट. की आपल्या ज्या पोस्ट मध्ये एक मी उदाहरण दिलेलं की कमी जास्तने पण फरक पडत नाही, उलट सुरुवात केलेल्याने फरक पडतो. जर असेल तर मी हां, शोधतो. ते तर आहेच समजा. हो, हा तू हा. बघ ना, ब्लॉगवर हो बघतो. बघ ना हो आपल्या. हो. बघतो बघतो. कर ना, शेअर कर ना. हो येस. शोधतो आधी. हो, बघ. आहे ते लिहिलेल्या पोस्ट मध्ये कर चालेल. ना, मग शेअर कर ना इथे आता. हो हो हो. म्हणजे शोधतोय एक ऍटलिस्ट मिनिट. आपण ते लिंक टाकणारच आहोत. हो. अं, एक मिनिट शेअर करतो तोपर्यंत. शोधतोय. सापडलं ते, फक्त ती एक्झॅक्ट पोस्ट शोधतो. आमच्या निवडकच्या ब्लॉगवरती मी येस. 10-12 पोस्ट लिहिल्या होत्या, त्याच्यात मी एक उदाहरणादाखल म्हणून दिलं होतं. हम्म. तर काय हे एक उदाहरण मी जर दिसत नसेल तर वाचून दाखवतो. दिसतंय का सर? नाही रिडेबल नाही, आहे? दिसतंय ना, दिसतंय दिसतंय. हा. तर मी उदाहरण दिलं होतं की काही मी तुम्हाला थंबरून दिले होते की एक रकमी 100 रुपयाचे 20% सरासरी व्याज दराने 50 वर्षांनी 8 लाख रुपये. हा. दर महिना 5,000 रुपये 20% सरासरी व्याज दराने 30 वर्षासाठी गुंतवल्यास तुमची गुंतवलेली रक्कम असते 18 लाख रुपये, पण 30व्या वर्षाअखेर तुम्हाला मिळणारी रक्कम असते जवळपास 11,60,00,000 रुपये. हम्म. आता हे उदाहरण महत्वाचं आहे. उदाहरण क्रमांक 3 मी आता वरून सुरुवात करून दाखवतो वाचून. की एकाच वयाचे दोन मित्र अमर आणि प्रेम. हा. अमर वयाच्या 18व्या वर्षी प्रतिवर्ष 2,000 रुपयांची गुंतवणूक करायला सुरुवात करून वयाच्या 25व्या वर्षी थांबतो. 18 वर्षी सुरू केलं, 25व्या वर्षी थांबला, 2,000 रुपये दर वर्षाला. हा. म्हणजे हम्म. 7 वर्षात त्याने 14,000 रुपये गुंतवले. प्रेम मात्र खुशाल चेंडू वयाच्या 25व्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात करून प्रतिवर्षी 2,000 रुपये प्रमाणे वयाच्या 65 वर्ष वयापर्यंत गुंतवणूक करतो. म्हणजे याने जवळपास 40 वर्ष गुंतवणूक केली. 18 ते 25 या 7 वर्षात अमरने एकूण 14,000 रुपये गुंतवलेले असतात. तर 25 ते 65 या 40 वर्षात प्रेमने एकूण 80,000 रुपये गुंतवलेले असतात.
वयाच्या 65व्या वर्षी प्रेमचं मी आधी लिहिलंय, ज्याने 40 वर्ष गुंतवले. प्रेमकडील एकूण रक्कम होते 1,40,00,000 आणि अमरकडील एकूण रक्कम होते 3,70,00,000. याचं उत्तरच एवढं आहे की एक जण फक्त 7 वर्ष गुंतवतो, एक जण 25 वर्ष गुंतवतो. पण जस्ट बिकॉज ह्याने दुसऱ्यापेक्षा 7 वर्ष आधी केलेलं आहे, तो 7 वर्ष 25 वर्षानंतरच जेव्हा तुम्ही कंपाऊंडिंग मोजता तेव्हा त्याला ह्याच्यापेक्षा दुपटीपेक्षा जास्त पैसे देतो. हम्म. सो हे उदाहरण मी ह्याचं अर्थ मी लिहिलंय की किती रुपयांनी सुरुवात करू, दर महिना मी किती रुपये गुंतवले पाहिजेत, हे जे काय FAQs आहेत मी इथे लिहिले होते की किती वर्ष गुंतवले पाहिजेत, अमुक एका गुंतवणूक प्रकारात मला किती व्याजदर मिळेल. या सगळ्या गोष्टी दुय्यम आणि तुमच्या माझ्या नियंत्रणाबाहेरच्या आहेत. सगळ्याच्या मुळाशी एकच आहे, गुंतवणुकीचा कालावधी जितका जास्त तितकी जास्त संपत्ती निर्मिती साधता येते आणि त्यासाठी आयुष्यात लवकरात लवकर सुरुवात करणे महत्वाचे. आणि पुढे लिहिलंही होतं बऱ्याच जणांचे प्रश्न की हे पोस्ट वाचून तुम्हाला त्याचं महत्व पटलं असेल आणि कदाचित असं वाटत असेल की आता तेवढा वेळ उरला नाही हातात, तर निदान तुमच्या मुलांच्या नावे तरी आतापासून गुंतवणूक सुरू करा. देयर इज नेव्हर अ रॉंग टाइम टू डू द राईट थिंग असं. आणि मग मी तो रूल ऑफ 70च्या हिशोबाने प्रोजेक्शन दाखवलं होतं तेव्हा 3 वर्षापूर्वी की 40व्या वर्षी माझ्याकडे 50 लाख आहेत, तर 68 वर्षापर्यंत 64 कोटी होतात. म्हणजे 40 ते 68 ते 28 वर्षात 50 लाखाचे 64 झाले. पण चुकून माकून जर मी अधिकची 4 वर्ष जगलो तर ह्या 64चे दुप्पट होणार आहेत 128 कोटी. म्हणजे तुम्हाला 20-25 वर्षानंतर तुम्हाला खरं मॅजिक दिसायला लागतं कंपाऊंड. सो आणि म्हणून हा जो फॉर्म्युला आहे ह्याच्यात मी म्हटलं होतं की टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे या फॉर्म्युला मधला कंपाऊंडिंगच्या, की हाऊ मच ऑफ टाइम. आणि मग जे म्हणता की तुम्ही सर 2020 साली मी खरंच मी डायबिटिक आहे, मी घाबरलो होतो मनातून की मी जाणार की वाचणार. जर मी करोनासारखा हा विषय जर मागे पडला अजून पुढच्या 5-10 वर्षांनी पूर्ण मागे पडला असेल आणि जेव्हा मी वयाच्या 30 वर्षाचं इन्व्हेस्टिंग करिअर बघीन ना, त्या करोना काळात जो माझा पोर्टफोलिओ खाली गेलेला ना, तो त्या एक्स आणि वाय ऍक्सिस वरती हलका हिकअप दिसेल. पण तोच पिरियड आहे मी माझी वेल्थ तिप्पट केली होती घरी बसून. 11 महिने मी माझ्या घराच्या बाहेर नाही पडलो. तर ऍक्च्युली असं म्हटलं जातं की कमी पेशंट कडून हाय पेशंट कडे पैसा जातो. स्टॉक मार्केटमध्ये जर नॅचरल जो काही फ्लो आहे, जो लोक घाबरतात त्यांच्याकडून जे लोक थोडासा विरोधात्मक निर्णय घेतात त्यांच्याकडे जातात. मग त्याच्यासाठी आता करोना हे माझ्यासाठी एक एक्झाम्पल झालेलं आहे की 100 वर्षात जे काही घडलं नव्हतं जगभर तसा एक करोना होता आणि त्याच्यातून मी वाचलो. तर आता मला तो थोडासा अधिकचा कॉन्फिडन्स आहे की हे मी असंच करत राहिलं तर मी खरोखर पैसे बनवू शकते. ऑल राईट. Yeah. मस्त. छान झाला पण. ओके, चालेल. काही शेअरिंग स्टॉप लोकांनी करू. हा शेअरिंग स्टॉप तुमचे करू जरा. शेअरिंग तुमचे प्रश्न जरूर विचारा, नाही आपण कमेंट्स चांगलं मध्ये आहे पण हे विचारा. छान छान झालं. हो, आणि बघूया म्हणजे कसं काय पुढे अजून येस येस करता येईल. पुढच्या आठवड्यात परत वेगळा विषय घेऊन भेटूया. येस जरूर. बघूया एक आहे येस. वेगळा विषय. जसं अर्ली इन्व्हेस्टिंग म्हणलास तसा एक माझ्याकडे दुसरा विषय आहे. एक व्हिडिओ माझ्याकडे आहे छोटासा, चालेल. तुला शेअर करेन आणि मग ओके. त्याच्यावरून आपण बोलूया की व्हेंचरिंग कसं असतं आणि वन्स यू स्टार्ट समथिंग हाऊ पीपल कम टू यू. शेवटी हे पैसे कुठेतरी गुंतत असतात ना, हो. तर गुंतवायला पण जागा आहेत ना, त्याच्याकरता बरोबर. बिझनेसेस पाहिजेत. हम्म. बिझनेस कसे क्रिएट होतात त्याच्यावर मी एक व्हिडिओ शेअर करेन आणि त्याच्यावर आपण बरोबर. बोलूया. बरोबर. चलो ओके, बाय. चला थँक्यू धन्यवाद. सो मच. थँक्यू. येस. माय प्लेजर.